पाठ क्रमांक 22 AC 3 फेज इंडक्शन मोटर। AC सिंगल फेज सप्लाय पद्धतीपेक्षा 3 फेजचे युटिलायझेशनमध्येही जास्त फायदे मिळत असतात। त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर AC 3 फेजवर चालणाऱ्या मोटार्सचाच प्रामुख्याने उपयोग केला जातो। कारण 3 फेज मोटारची कार्यक्षमता चांगली असते, लोडवर टॉर्क व पॉवर फॅक्टर चांगला असतो, रचना साधी, सोपी व मजबूत असते, दुरुस्तीसाठी या मोटारी सोप्या असतात, चालू करण्यासाठी सोप्या असतात, कायम वेगाने फिरतात आणि किमतीने परवडणाऱ्या असतात। अशा प्रकारे फायदा देणाऱ्या 3 फेज मोटारीचे औद्योगिक क्षेत्रातील भरभराटीमध्ये मोठे योगदान आहे। प्रस्तुत पाठात या मोटारीची रचना, कार्यपद्धत, प्रकार, उपयोग इत्यादीविषयी सविस्तर माहिती पाहूया। जे यंत्र AC 3 फेजची इलेक्ट्रिक पॉवरचे मेकॅनिकल पॉवरमध्ये रूपांतर करते त्यास AC 3 फेज मोटार असे म्हणतात। इंडक्शनच्या तत्वावर कार्य करणाऱ्या मोटारला इंडक्शन मोटार असे म्हणतात। तत्व: जेव्हा एखादा शॉर्ट सर्किटेड कंडक्टर फिरत्या चुंबकीय क्षेत्रात ठेवला जातो तेव्हा तो फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने फिरू लागतो। ह्या तत्वावर 3 फेज इंडक्शन मोटार कार्य करते। शेजारील आकृतीमध्ये एक चुंबक फिरत आहे अशी कल्पना करा। आकृतीमधील तबकडी ही शॉर्ट सर्किटेड कंडक्टर सारखी कार्य करू शकते। ही तबकडी यांत्रिकरित्या फिरू शकेल अशी व्यवस्था केल्यास चुंबकीय क्षेत्र फिरत असताना तबकडीकडून चुंबकीय रेषा कापल्या जातात। म्हणून फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार तबकडीमध्ये EMF निर्माण होऊन एडी करंट वाहू लागतो। एडी करंटमुळे तबकडीभोवती स्वतःच्या चुंबकीय रेषा निर्माण होतात। लेन्झच्या नियमाप्रमाणे तबकडीच्या चुंबकीय रेषा ह्या मुख्य चुंबकीय क्षेत्राच्या फिरण्याला विरोध करतात, परंतु त्यास पूर्णपणे नष्ट करू शकत नाहीत। म्हणून चुंबकीय क्षेत्राला पकडण्यासाठी तबकडीसुद्धा फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेनेच फिरायला लागते। फिरत्या चुंबकीय क्षेत्राचा वेग जास्त असल्याने तबकडी त्या वेगापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणजे नेहमी फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या वेगापेक्षा तबकडीचा वेग कमीच असतो। फिरत्या चुंबकीय क्षेत्राची निर्मिती: कोणत्याही कंडक्टरमधून विद्युत प्रवाह वाहू लागल्यास त्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते। याबद्दलचा ओरस्टेडचा सिद्धांत आपणास माहीत आहे। एकाच किमतीचे व एकाच दिशेने निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रास स्थिर चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात। असे चुंबकीय क्षेत्र बॅटरी सोर्सपासून मिळते। किंमत कमी जास्त होणारे परंतु एकाच दिशेने निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रास पल्सेटिंग चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात। असे चुंबकीय क्षेत्र DC जनरेटरपासून मिळते। किंमत व दिशा सतत बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्रास बदलते चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात। असे चुंबकीय क्षेत्र AC सिंगल फेजपासून मिळते। किंमत एकच परंतु दिशा बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्रास फिरते चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात। हे चुंबकीय क्षेत्र AC 3 फेजपासून मिळते। आता आपण 3 फेजपासून फिरते चुंबकीय क्षेत्र कशा प्रकारे निर्माण होते ते पाहू। आकृतीमध्ये 3 फेज वाइंडिंगसाठी 3 कंडक्टर एकमेकांच्या 120 अंशात ठेवून चुंबकीय क्षेत्र फिरवले आहेत अशी कल्पना करा। आकृती ब मध्ये 3 फेज वाइंडिंगमध्ये निर्माण होणाऱ्या EMFचा साइन वेव्ह डायग्राम दाखवला आहे आणि आकृती क मध्ये 3 फेजपासून निर्माण होणारे फिरते चुंबकीय क्षेत्र दाखवले आहे। आकृती ब मध्ये स्थिती क्रमांक 1 वर U फेजमध्ये निर्माण होणारा EMF 0 आहे। V2 मधील करंट पॉझिटिव्ह आहे म्हणून त्यास जाणारा अशी खूण दाखवली आहे। V2 मधील करंट पॉझिटिव्ह असल्यास V1 मधील करंट निगेटिव्ह आहे म्हणून त्यास येणारा अशी खूण दाखवलेली आहे। त्याचप्रमाणे W1 मधील करंट पॉझिटिव्ह आहे व W2 मधील करंट निगेटिव्ह आहे म्हणून स्थिती क्रमांक 1 वर निर्माण होणारे परिणामी चुंबकीय क्षेत्र आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे येईल। असे स्थिती क्रमांक 2 ते 7 पर्यंत विचार केल्यास प्रत्येक स्थितीवर निर्माण होणारे परिणामी चुंबकीय क्षेत्र कसे निर्माण होते हे आपणास समजून येईल। हे चुंबकीय क्षेत्र आपली दिशा सतत बदलणारे आहे, मात्र प्रत्येक वेळी त्याची किंमत सारखीच आहे। अशा प्रकारे 3 फेजपासून फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असते।
थ्री फेज इंडक्शन मोटरची रचना. थ्री फेज इंडक्शन मोटरच्या रचनेत स्टेटर व रोटर असे दोन भाग असतात. स्टेटर म्हणजे स्थिर भाग आणि रोटर म्हणजे फिरणारा भाग होय. स्टेटर हा योकमध्ये बसवलेला असतो. स्टेटर हा सिलिकॉन स्टीलच्या पातळ स्टॅपिंग्सपासून लॅमिनेट करून तयार केलेला असतो. स्टेटरमध्ये वाइंडिंग बसवण्यासाठी स्लॉट्स असतात. हे स्लॉट्स क्लोज टाईप, ओपन टाईप आणि सेमी क्लोज टाईपपैकी एका प्रकारचे असतात. त्या स्लॉटमध्ये थ्री फेज वाइंडिंग करून वाइंडिंगचे टोके योकवरील टर्मिनल बॉक्समध्ये आणलेले असतात. रोटर. एका शॉफ्टवर रोटरसुद्धा सिलिकॉन स्टीलच्या पातळ स्टॅपिंग्सपासून लॅमिनेटेड तयार केलेला असतो. त्यावर क्लोज टाईपचे तिरपे स्लॉट्स असतात. त्या स्लॉट्समध्ये ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे जाड कंडक्टर्स बसवून ते सर्व कंडक्टर्स दोन्ही टोकांकडे ॲल्युमिनियम रिंगने शॉर्ट सर्किटेड केलेले असतात. शॉर्ट केलेल्या रिंगला एंड रिंग असे म्हणतात. अशा प्रकारे शॉर्ट केलेल्या रोटरला स्क्विरल केज रोटर असे म्हणतात. स्क्विरल केज रोटरचा उपयोग केवळ स्क्विरल केज इंडक्शन मोटारीमध्येच केला जातो. डबल स्क्विरल केज रोटर. या प्रकारच्या रोटरमधील स्लॉट्समध्ये दोन प्रकारच्या स्क्विरल केज वाइंडिंग असतात. एक आतील केज वाइंडिंग व दुसरी बाहेरील केज वाइंडिंग. स्लॉट्सच्या तळाशी आतील केज वाइंडिंग जास्त जाडीचे ॲल्युमिनियम किंवा कॉपरचे कंडक्टर्स बसवून स्वतंत्र एंड रिंगच्या साहाय्याने शॉर्ट केलेले असतात. त्यामुळे या केज वाइंडिंगचा रेझिस्टन्स कमी असतो. स्लॉट्सच्या वरच्या बाजूला म्हणजे इनर केज वाइंडिंगच्या वर ब्रासचे पितळी बारीक कंडक्टर्स बसवून स्वतंत्र एंड रिंगच्या साहाय्याने शॉर्ट केलेले असतात. म्हणून या वाइंडिंगचा रेझिस्टन्स जास्त असतो. या प्रकारच्या रोटरचा उपयोग केवळ डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटारमध्येच केला जातो. वाऊंड रोटर. या प्रकारच्या रोटरसाठी पोकळ शॉफ्टवर रोटरची उभारणी केलेली असते. यावर सेमी क्लोज टाईप अथवा ओपन टाईप स्लॉट्स असतात. त्या स्लॉट्समध्ये इनॅमल्ड इन्सुलेटेड कॉपरची थ्री फेज वाइंडिंग केलेली असते. स्टेटर वाइंडिंगमध्ये जेवढ्या पोलची वाइंडिंग केलेली असते तेवढ्याच पोलची वाइंडिंग रोटरमध्ये केलेली असते. ही रोटर वाइंडिंग नेहमी स्टारमध्येच जोडलेली असते. रोटर ज्या शॉफ्टवर बसवलेला असतो त्याच शॉफ्टवर 3 स्लिपरिंग बसवलेल्या असतात. त्या स्लिपरिंगला रोटर वाइंडिंगची जोडणी केलेली असते. बाहेरून स्टार जोडणी केलेले 3 व्हेरिएबल रेजिस्टर ब्रशेसमार्फत स्लिपरिंगला जोडण्यासाठी व्यवस्था केलेली असते. स्टार जोडणी केलेल्या रेजिस्टरमार्फत रोटर वाइंडिंग शॉर्ट करता येते. या प्रकारच्या रोटरचा उपयोग फक्त स्लिपरिंग इंडक्शन मोटरमध्येच केला जातो. थ्री फेज इंडक्शन मोटरची कार्यपद्धत. थ्री फेज इंडक्शन मोटरच्या स्टेटरला थ्री फेजचा सप्लाय दिला असता स्टेटर वाइंडिंग भोवती फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होते. म्युच्युअल इंडक्शनमुळे स्टेटरच्या चुंबकीय रेषा रोटरकडून कापल्या जातात. त्यामुळे रोटरमध्ये EMF निर्माण होऊन रोटरमध्ये एडी करंट वाहू लागतो. त्या एडी करंटमुळे रोटरभोवती स्वतःच्या चुंबकीय रेषा निर्माण होतात. लेन्झच्या नियमाप्रमाणे रोटरच्या चुंबकीय रेषा स्टेटरच्या चुंबकीय रेषांच्या फिरण्याला विरोध करतात व त्याच्या वेगाबरोबर येऊन त्यास रद्द करण्याच्या प्रयत्नात रोटरला टॉर्क मिळून रोटरही स्टेटरच्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने फिरू लागतो. परंतु रोटरचा वेग नेहमी स्टेटरच्या वेगापेक्षा कमीच असतो. अशा प्रकारे थ्री फेज मोटरचा रोटर फिरून रोटरच्या शॉफ्टवर यांत्रिक शक्ती मिळू लागते. खालील आकृतीच्या आधारे रोटर का व कसा फिरतो याविषयी अधिक स्पष्ट कल्पना येईल. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टेटर वाइंडिंगला थ्री फेजचा सप्लाय दिला असता स्टेटर वाइंडिंगमध्ये फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. समजा त्या फिरत्या चुंबकीय क्षेत्राची दिशा क्लॉकवाईज आहे. हे फिरते चुंबकीय क्षेत्र रोटर कंडक्टरकडून छेदल्या जाते तेव्हा रोटर कंडक्टरमध्ये EMF निर्माण होतो. रोटर कंडक्टर शॉर्ट सर्किट असल्यामुळे करंट वाहण्यास मार्ग मिळून रोटरमध्ये एडी करंट वाहू लागतो.
म्हणजे या ठिकाणी स्टेटर वाइंडिंग हे ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी सारखे व रोटर वाइंडिंग हे सेकंडरी सारखे कार्य करतात. फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार रोटरमधील इंड्यूस्ड EMF मुळे वाहणाऱ्या करंटची दिशा माहीत केल्यास दुरून आपल्याकडे येणारी असते. अशा करंट कॅरिंग कंडक्टरभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषांची दिशा कॉर्कस्क्रू रूलनुसार माहीत केल्यास ती अँटी क्लॉकवाईज असते. आकृती ब मध्ये दाखवल्यानुसार स्टेटर फील्डच्या फ्लक्स व रोटर कंडक्टरच्या फ्लक्स यांच्या परस्पर परिणामाने रोटर कंडक्टरला टॉर्क मिळून स्टेटर फील्डच्या फिरण्याच्या दिशेने रोटर फिरू लागतो. त्यामुळे रोटरच्या शाफ्टवर यांत्रिक शक्ती मिळू लागते. रोटरला टॉर्क मिळाल्यानंतर रोटरची स्पीड नेहमी स्टेटर स्पीडपेक्षा कमीच असते, कारण रोटरचे जडत्व व हवेचे घर्षण यामुळे रोटरचा वेग स्टेटरच्या वेगापर्यंत पोहोचू शकत नाही. जर रोटर स्पीड व स्टेटर स्पीड सारखीच झाली तर स्टेटर व रोटर यांच्या स्पीडमध्ये रिलेटिव्ह स्पीड राहत नाही. जर दोन्ही स्पीडमध्ये फरक नसेल तर स्टेटरच्या फ्लक्स रोटरकडून छेदल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे म्युच्युअल इंडक्शन होऊ शकत नाही. रोटर कंडक्टरमधून करंटही वाहू शकत नाही. करंट वाहत नाही म्हणून रोटरला टॉर्क मिळत नाही. यासाठीच रोटर स्पीड व स्टेटर स्पीड यामध्ये फरक असतोच. जेव्हा रोटरला टॉर्क मिळून रोटर फिरू लागतो तेव्हा जर फिरण्याची दिशा बदलवायची असेल तर स्टेटर सप्लाय बंद करून त्याचा फेज सिक्वेन्स बदलून स्टेटरला सप्लाय दिल्यास रोटर फिरण्याची दिशा बदलते. फेज सिक्वेन्स बदलणे म्हणजे 3 फेजपैकी कोणत्याही 2 फेजची अदलाबदल करून पुन्हा जोडणी करणे होय. अशी जोडणी उलट केल्यास स्टेटरच्या फिरत्या चुंबकीय क्षेत्राची दिशा बदलते व त्यामुळे रोटर फिरण्याचीही दिशा बदलते. रोटर फिरताना रोटरच्या रचनेतील एखादा रोटर बार ओपन झाला तरी ती मोटर फिरेल, मात्र लोड घेणार नाही. तसेच मोटर सिंगल फेजिंग झाली म्हणजेच जर मोटर चालू स्थितीत असताना अचानक 3 फेजपैकी एखादा फेज ओपन झाला तर 3 फेजचा लोड राहिलेल्या 2 फेजवर येतो आणि त्या फेज वाइंडिंग ओव्हरलोड होऊन मोटर जळते. याशिवाय मोटरच्या रेटेड व्होल्टेजपेक्षा कमी व्होल्टेजचा सप्लाय देऊन मोटर चालू केल्यास मोटर गरम होऊन जळते. 3 फेज इंडक्शन मोटरवरील लोड वाढल्यास साधारणपणे मोटरच्या रेटेड स्पीडपेक्षा 4 ते 5% एवढी मोटरची स्पीड कमी होते आणि रोटरचा करंट वाढतो. त्याचवेळी मोटरचा पॉवर फॅक्टरही वाढतो. फुल लोडवर मोटरचा पॉवर फॅक्टर हा साधारणपणे 0.85 ते 0.89 लॅगिंग असतो. जर मोटर नो लोडवर चालवली तर मोटरची स्पीड जास्त असते, मात्र पॉवर फॅक्टर कमी असतो. नो लोडवर मोटरचा पॉवर फॅक्टर हा साधारणपणे 0.5 लॅगिंगपेक्षा कमी असतो. सिंक्रोनस स्पीड. मोटरच्या स्टेटरला 3 फेज सप्लाय दिल्यानंतर स्टेटरमध्ये निर्माण होणाऱ्या फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या वेगाला सिंक्रोनस स्पीड अथवा स्टेटर स्पीड असे म्हणतात. ही स्पीड पोलच्या व्यस्त प्रमाणात असते व NS या अक्षराने दाखवली जाते. सिंक्रोनस स्पीड प्रत्यक्ष उपयोगी पडत नाही व मोजूनही पाहता येत नाही. फक्त गणिताच्या सहाय्याने खालील सूत्राच्या आधारे माहीत करता येते. सिंक्रोनस स्पीड NS = फ्रिक्वेन्सी × 120/p पोलची संख्या RPM. रोटर स्पीड NR. रोटरच्या शाफ्टवर प्रत्यक्षात जो वेग मिळतो त्यास रोटर स्पीड असे म्हणतात. रोटर स्पीड म्हणजे रोटर फिरण्याचा वेग होय. हा वेग NR किंवा N या अक्षराने दाखवतात. मोटरच्या नेमप्लेटवर इतर माहितीसोबत जे RPM नमूद केलेले असते ते रोटर स्पीडच दर्शवते. ही स्पीड टेकोमीटरच्या सहाय्याने प्रत्यक्ष मोजता येते. रेव्होल्यूशन स्लिप. सिंक्रोनस स्पीड व रोटर स्पीड यामधील फरकास रेव्होल्यूशन स्लिप असे म्हणतात. याची सांकेतिक खूण सिग्मा आहे. रेव्होल्यूशन स्लिप = सिंक्रोनस स्पीड - रोटर स्पीड. स्लिप.
रेव्होल्यूशन स्लिप व सिंक्रोनस स्पीड यांच्या गुणोत्तरास स्लिप असे म्हणतात. स्लिपची सांकेतिक खूण S हे आहे. स्लिप नेहमी 1 पेक्षा कमी असते, म्हणून त्यास 100ने गुणाकार करून शेकड्यामध्ये सांगितली जाते. स्लिप S = सिंक्रोनस स्पीड मायनस रोटर स्पीड अपॉन सिंक्रोनस स्पीड. पर्सेंटेज S = ns minus nr upon ns into 100. रोटर EMF E2. मोटरचा रोटर स्थिर असताना मोटरच्या स्टेटरला 3 फेजचा सप्लाय दिला असता स्टेटरमध्ये फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होते. फिरत्या चुंबकीय रेषा स्थिर रोटरकडून कापल्या जातात, म्हणून रोटरमध्ये म्युच्युअल इंड्युस्ड EMF निर्माण होतो. त्यास रोटर EMF असे म्हणतात. हा EMF केवळ स्टेटर स्पीड व रोटर स्पीड यामध्ये रिलेटिव्ह स्पीड आहे म्हणूनच निर्माण होतो. म्हणून जेव्हा रोटर स्थिर असतो तेव्हाच रोटर EMF जास्तीत जास्त असतो. रोटर फिरत असताना ns-nr प्रमाणे रिलेटिव्ह स्पीड कमी होऊन रोटर EMF कमी होतो, म्हणजेच रोटर EMF स्लिपच्या समप्रमाणात असतो. रोटर फ्रिक्वेन्सी FR. रोटरमध्ये म्युच्युअल इंडक्शनमुळे निर्माण झालेल्या EMFच्या फ्रिक्वेन्सीला रोटर फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. याची सांकेतिक खूण FR अशी आहे. जेव्हा मोटरचा रोटर स्थिर असतो आणि स्टेटरला सप्लाय दिला जातो त्या क्षणी म्युच्युअल इंडक्शन होऊन रोटरमध्ये EMF निर्माण होतो. रोटर स्थिर असताना रोटर EMFची फ्रिक्वेन्सी स्टेटरच्या सप्लाय फ्रिक्वेन्सी एवढी असते. रोटर फ्रिक्वेन्सी हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शननुसार स्टेटर स्पीड व रोटर स्पीड यांच्यातील रिलेटिव्ह स्पीडवर अवलंबून असते. त्यामुळे सुरुवातीस रोटर स्थिर असताना ns-nr प्रमाणे रिलेटिव्ह स्पीड हे ns एवढी असते, परंतु जेव्हा रोटर फिरू लागतो तेव्हा रिलेटिव्ह स्पीड कमी होऊन रोटर फ्रिक्वेन्सी स्लिप व सप्लाय फ्रिक्वेन्सी यांच्या गुणाकारा एवढी असते. म्हणजेच रोटर फ्रिक्वेन्सी स्लिप व सप्लाय फ्रिक्वेन्सी यांच्या समप्रमाणात असते. रोटर फ्रिक्वेन्सी FR = स्लिप S × सप्लाय फ्रिक्वेन्सी F. मोटरचा टॉर्क. कोणत्याही AC मोटरचा टॉर्क हा रोटर रेझिस्टन्सच्या समप्रमाणात व रोटर इम्पिडन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. T डायरेक्टली प्रोपोर्शनल I2 फ्लक्स कॉस θ2, जेथे T = टॉर्क न्यूटन मीटरमध्ये, I = रोटर करंट ॲम्पियरमध्ये, फ्लक्स दर पोलगणिक मिळणाऱ्या स्टेटर फ्लक्स वेबरमध्ये, कॉस θ2 रोटरचा पॉवर फॅक्टर, जेथे कॉस θ2 R2/Z2. मोटरचा रोटर स्थिर असताना रोटर फ्रिक्वेन्सी स्टेटर फ्रिक्वेन्सी एवढी असते. त्यामुळे त्या क्षणी रोटरचा 2πfL प्रमाणे मिळणारा रिॲक्टन्स जास्त असतो, म्हणून रोटर इम्पिडन्सही जास्त असतो. परंतु जेव्हा रोटरला टॉर्क मिळून रोटर फिरू लागतो त्यावेळी स्टेटर स्पीड व रोटर स्पीड यांच्यातील रिलेटिव्ह स्पीड कमी होऊन रोटर फ्रिक्वेन्सी कमी होते. रोटर फ्रिक्वेन्सी कमी झाल्याने रोटर रिॲक्टन्स व रोटर इम्पिडन्स कमी होतो, त्यामुळे रोटरचा टॉर्क वाढतो. इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा जसा रोटर रेझिस्टन्सच्या समप्रमाणात असतो तसा सप्लाय व्होल्टेजवरही अवलंबून असतो. म्हणून 3 फेज इंडक्शन मोटरला कमी व्होल्टेजचा सप्लाय देऊन मोटर चालू केल्यास त्या मोटरचा स्टार्टिंग टॉर्कही कमी होतो आणि तो व्होल्टेजच्या वर्गाच्या समप्रमाणात असतो. T डायरेक्टली प्रोपोर्शनल E². 3 फेज इंडक्शन मोटरचे प्रकार. 3 फेज इंडक्शन मोटरचे मुख्य 2 प्रकार पडतात: स्क्विरल केज इंडक्शन मोटर, स्लिपरिंग इंडक्शन मोटर. स्क्विरल केज इंडक्शन मोटरचे 2 प्रकार पडतात: सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटर, डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटर. सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटर. या मोटरचा स्टेटर हा इतर सर्वसाधारण इंडक्शन मोटरच्या स्टेटर सारखाच असतो व रोटर हा सिंगल स्क्विरल केज प्रकारचा असतो.
स्टेटरमध्ये 3 फेज वाइंडिंग करून स्टार अथवा डेल्टा कनेक्शन केलेले असते. या वाइंडिंगचे 3 किंवा 6 टोके बाहेर टर्मिनल बॉक्समध्ये आणलेले असतात. जर 3 टोके असतील तर ते U-V-W असे मार्किंग केलेले असतात आणि जर 6 टोके बाहेर आणलेले असतील तर U1, U2, V1, V2, W1, W2 असे मार्किंग केलेले असतात. या टर्मिनलला सप्लायचे L1, L2, L3 असे 3 फेजची वायर्स जोडून सप्लाय द्यावयाचा असतो. सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटारची कार्यपद्धत. स्टेटर वाइंडिंगला 3 फेजचा सप्लाय दिला असता स्टेटरमध्ये फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होते. म्युच्युअल इंडक्शनमुळे रोटरमध्ये EMF निर्माण होऊन एडी करंट वाहू लागतो. त्यामुळे रोटरला टॉर्क मिळून रोटर फिरू लागतो व रोटर शाफ्टवर मेकॅनिकल पॉवर मिळू लागते. सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटरचे गुणधर्म. या मोटरचे खालील गुणधर्म आहेत. रोटर रेझिस्टन्स कमी असल्याने स्टार्टिंग करंट जास्त घेते. हा करंट जवळपास एकूण लोड करंटपेक्षा 6 ते 10 पट जास्त असतो. रोटर रेझिस्टन्स कमी असल्याने स्टार्टिंग टॉर्क कमी असतो. नो लोडवर जवळजवळ सिंक्रोनस स्पीडने फिरते. नो लोडवर स्लिप कमी असते म्हणून नो लोड टॉर्कसुद्धा कमी असतो. नो लोडवर पॉवर फॅक्टर कमी असतो. हा साधारणपणे 0.2 ते 0.3 लॅगिंग असतो. लोडवर पॉवर फॅक्टर व टॉर्क हे दोन्हीही सुधारतात. पूर्ण लोडवर पॉवर फॅक्टर जवळपास 0.8 ते 0.85 लॅगिंग असतो. गती जवळजवळ कायम असते. सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटरचे उपयोग. जेथे उच्च स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता नसते अशा ठिकाणी उदाहरणार्थ वॉटर पंप, ड्रिल मशीन, ग्राइंडर, सॉ मशीन, पिठाची गिरणी, ब्लोअर मशीन इत्यादी ठिकाणी या मोटरचा उपयोग केला जातो. डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटर. या मोटरचा स्टेटर सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटरच्या स्टेटरसारखाच असतो आणि रोटर डबल स्क्विरल केज प्रकारचा असतो. कार्यपद्धत. जेव्हा स्टेटर वाइंडिंगला 3 फेजचा सप्लाय मिळतो तेव्हा स्टेटर फ्लक्स फक्त रोटरच्या वरच्या कंडक्टरकडून कापल्या जातात आणि रोटरला टॉर्क मिळून रोटर फिरू लागतो. वरच्या केज वाइंडिंगचा रेझिस्टन्स जास्त असल्यामुळे चांगल्या प्रकारचा स्टार्टिंग टॉर्क मिळून रोटर फिरू लागतो. नंतर मोटर जेव्हा गती घेते तोपर्यंत स्टेटर फ्लक्स रोटरच्या खालच्या केज वाइंडिंगपर्यंत जाऊन कापल्या जातात. खालच्या केज वाइंडिंगचा रेझिस्टन्स कमी असल्यामुळे रोटर करंट वाढतो म्हणून रोटरला रनिंग टॉर्कही जास्त मिळून रोटर फिरू लागतो. गुणधर्म. या मोटरचे गुणधर्म खालील प्रकारे आहेत. सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटरपेक्षा स्टार्टिंग करंट कमी घेते. स्टार्टिंग व रनिंग टॉर्क दोन्हीही चांगले असतात. पॉवर फॅक्टर चांगला असतो. गती जवळजवळ कायम असते. उपयोग. ज्या ठिकाणी चांगल्या स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता असते अशा ठिकाणी उदाहरणार्थ क्रेन, पंचिंग मशीन, प्रेस मशीन, प्लेनर, लिफ्ट, रोलिंग मिल इत्यादी ठिकाणी या मोटरचा उपयोग केला जातो. फिरण्याची दिशा बदलणे. कोणत्याही इंडक्शन मोटरची फिरण्याची दिशा बदलवायची असेल तर मोटरला दिलेल्या सप्लायचा फेज सिक्वेन्स बदलावा लागतो. स्क्विरल केज इंडक्शन मोटारचे स्पीड, टॉर्क आणि स्लिप गुणधर्म. या गुणधर्मास यांत्रिक गुणधर्म असेही म्हणतात. या गुणधर्माच्या अभ्यासाने आपणास मोटरची वर्तणूक समजते. आकृतीमध्ये लोड, टॉर्क व स्पीड यांचा संबंध दाखवणारा आलेख दाखवलेला आहे. आपणास माहीतच आहे की रोटरची स्पीड नेहमी स्टेटर स्पीडपेक्षा कमी असते. मोटरला टॉर्क मिळण्यासाठी स्लिपची आवश्यकता असतेच. नो लोडवर मोटरचे यांत्रिक लॉसेस भरून काढण्यासाठी मोटरला फार थोड्या टॉर्कची गरज असते. नो लोडवर मोटरची स्लिप फार कमी म्हणजे जवळपास 2% एवढी असते. जेव्हा मोटरवरील यांत्रिक लोड वाढतो तेव्हा मोटरचा वेग कमी होऊन स्लिप वाढते. स्लिप कमी झाल्यास रोटर करंट वाढतो आणि त्यामुळे टॉर्क वाढतो. आकृतीमध्ये स्टँडर्ड मोटरच्या स्पीडचा आलेख किंचितसा खाली उतरलेला दाखवलेला आहे.
स्टँडर्ड मोटरची स्पीड नो लोड ते फुल लोड स्थिर असते आणि स्लिप 5% पेक्षा कमी असते. टॉर्क हा रोटर स्लिपच्या समप्रमाणात वाढतो, म्हणून आलेखातील रेषा सरळ वर जाणारी दाखवली आहे. टॉर्क, स्लिप, रोटर रेझिस्टन्स आणि रोटर रिॲक्टन्सचा संबंध. स्क्विरल केज रोटरचा रेझिस्टन्स स्थिर असतो, तथापि स्लिप वाढल्यास रोटर फ्रिक्वेन्सी वाढते, त्यामुळे रोटर रिॲक्टन्स वाढतो. आपणास माहीत आहे की टॉर्क हा रोटर रेझिस्टन्सच्या समप्रमाणात अर्थात रोटर इम्पिडन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. मोटरची स्लिप 10 ते 25% असेल तर मोटरचा टॉर्क जास्तीत जास्त असतो. या जास्तीत जास्त टॉर्कला ब्रेकडाऊन टॉर्क असेही म्हणतात. हा ब्रेकडाऊन टॉर्क रेटेड टॉर्कपेक्षा 200 ते 300% जास्त असतो. मोटरच्या टॉर्क्सचे कॅल्क्युलेशन. मोटरमधील स्टेटर फ्लक्स आणि रोटरमधील इंड्यूस्ड करंट हे आपणास मोजून पाहता येत नाहीत आणि टॉर्कसाठी असलेले T डायरेक्टली प्रोपोर्शनल I2 फ्लक्स कॉस θ2 हे सूत्रसुद्धा प्रत्यक्ष वापरून अचूकपणे टॉर्क माहीत करता येत नाही. म्हणून जर मोटरची आउटपुट पॉवर व RPM माहीत असेल तर खालील सूत्राच्या साहाय्याने टॉर्क माहीत करता येतो. मोटरची आउटपुट पॉवर वॅटमध्ये बरोबर 2π × टॉर्क × RPM/60. टॉर्क न्यूटन मीटरमध्ये =60 × आउटपुट वॅट्स अपॉन 2π × RPM =9.55 × आउटपुट वॅट्स अपॉन RPM. स्लिपरिंग इंडक्शन मोटर. या मोटरचा स्टेटर स्क्विरल केज इंडक्शन मोटरसारखाच असतो. रोटर मात्र स्क्विरल केजऐवजी वाऊंड रोटर असतो. स्टेटरमध्ये जेवढ्या पोलची वाइंडिंग केलेली असते तेवढ्याच पोलची रोटरमध्येही वाइंडिंग केलेली असते. स्टेटर वाइंडिंग साधारणपणे डेल्टामध्ये जोडलेली असते व रोटर वाइंडिंग नेहमी स्टारमध्येच जोडलेली असते. रोटर वाइंडिंगची जोडणी रोटर शॉफ्टवर बसवलेल्या स्लिपरिंगला केलेली असते. त्या स्लिपरिंगला बाहेरून स्टार कनेक्टेड व्हेरिएबल रेहोस्टॅट जोडावयाची व्यवस्था केलेली असते. ही मोटर चालू करतेवेळी स्टार कनेक्टेड व्हेरिएबल रेहोस्टॅट पूर्णपणे रोटर सर्किटमध्ये ठेवूनच स्टेटर वाइंडिंगला सप्लाय द्यावयाचा असतो. कार्यपद्धत. स्टेटर वाइंडिंगला 3 फेजचा सप्लाय दिला असता सुरुवातीस रोटर सर्किटचा रेझिस्टन्स जास्त असल्याने मोटर स्टार्टिंग करंट कमी घेते आणि मोटरचा स्टार्टिंग टॉर्क वाढून मोटर चालू होते. मोटर वेगात येऊ लागली की हळूहळू रोटर रेझिस्टन्स कमी करावा लागतो. मोटर पूर्ण वेगात आली असता व्हेरिएबल रेहोस्टॅटच्या हँडलमार्फत रोटर वाइंडिंग शॉर्ट करावी लागते. म्हणजे फक्त सुरुवातीस बाहेरील रेझिस्टन्स रोटर सर्किटमध्ये असल्याने रोटर रेझिस्टन्स जास्त असतो व नंतर रनिंगमध्ये ही रोटर स्क्विरल केज रोटरसारखा शॉर्ट सर्किटेड झाल्याने मोटर स्क्विरल केज मोटरसारखी कार्य करू लागते. गुणधर्म. या मोटरचे खालील गुणधर्म असतात. स्टार्टिंग टॉर्क उच्च प्रतीचा असतो. स्टार्टिंग करंट कमी घेते. पॉवर फॅक्टर चांगला असतो. लोडवर गती कमी असते. रोटर सर्किटमध्ये बाहेरून रेझिस्टन्स जोडून साधारणपणे 5% पर्यंत गती बदलता येते. स्लिपरिंगवर स्पार्किंगची शक्यता असते. रोटरमध्ये I2R पॉवर लॉसेस वाढल्यामुळे कार्यक्षमता कमी असते. किमतीने स्क्विरल केज मोटरपेक्षा महाग असते. चालू करण्यास स्क्विरल केज मोटरपेक्षा किचकट असते. रचना स्क्विरल केज मोटरपेक्षा किचकट असते. उपयोग. ज्या ठिकाणी उच्च स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता असते अशा ठिकाणी उदाहरणार्थ क्रेन, हॉइस्ट, टेक्स्टाईल मिलमध्ये अनेक शॉफ्ट एकत्र चालवण्यासाठी, शेअरिंग मशीन, प्लेनर, लिफ्ट, रोलिंग मिल, पंचिंग मशीन इत्यादी ठिकाणी या मोटरचा उपयोग केला जातो. स्क्विरल केज इंडक्शन मोटर व स्लिपरिंग इंडक्शन मोटरची तुलना. स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये स्क्विरल केज रोटर असतो. स्लिपरिंग इंडक्शन मोटरमध्ये वाऊंड रोटर असतो. स्क्विरल केज इंडक्शन मोटर स्टार्टिंग करंट जास्त घेते. हा जवळपास पूर्ण लोड करंटच्या 6 ते 10 पट जास्त असतो. स्लिपरिंग इंडक्शन मोटर स्टार्टिंग करंट कमी घेते. हा जवळपास पूर्ण लोड करंटच्या दुप्पट असतो.
स्क्विरल केज इंडक्शन मोटरचा रोटर रेझिस्टन्स कमी असतो. स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा रोटर रेझिस्टन्स जास्त असतो. स्क्विरल केजच्या रोटर सर्किटमध्ये बाहेरून रेझिस्टन्स जोडता येत नाही. स्लिप रिंगच्या रोटर सर्किटमध्ये बाहेरून रेझिस्टन्स जोडता येतो. स्क्विरल केज मोटरचा नो लोडवर पॉवर फॅक्टर कमी असतो आणि लोडवर पॉवर फॅक्टर सुधारतो. स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा दोन्ही लोडवर पॉवर फॅक्टर चांगला असतो. स्क्विरल केज इंडक्शन मोटरची कार्यक्षमता जास्त असते. स्लिप रिंग इंडक्शन मोटरची कार्यक्षमता कमी असते. स्क्विरल केजची गती जवळपास कायम असते. स्लिप रिंगची लोडवर गती कमी होते. स्क्विरल केजची पोलची संख्या बदलून गती बदलता येते. स्लिप रिंगची रोटर सर्किटमध्ये बाहेरून रेझिस्टन्स जोडून 5% पर्यंत गती बदलता येते. स्क्विरल केजची रचना साधी व स्वस्त असते. स्लिप रिंगची रचना किचकट व महाग असते. स्क्विरल केज चालू करण्यास सोपी असते. स्लिप रिंगसाठी थोडी सावधानी बाळगावी लागते. स्क्विरल केजचा देखभालीचा खर्च कमी येतो. स्लिप रिंगसाठी देखभाल जास्त करावी लागते. स्क्विरल केज कायम वेगासाठी उपयुक्त असते. स्लिप रिंग मोटर उच्च स्टार्टिंग टॉर्कसाठी उपयुक्त असते. 3 फेज इंडक्शन मोटरच्या टेस्ट. कोणत्याही मोटरला विद्युत पुरवठा जोडण्यापूर्वी त्या मोटरच्या खालील टेस्ट घ्याव्या लागतात. मोटरची कंटिन्युटी टेस्ट आणि इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट. मोटरची कंटिन्युटी टेस्ट. ही टेस्ट घेण्यासाठी मोटरचे जर स्टार किंवा डेल्टा कनेक्शन केलेले असतील तर ते कनेक्शन प्रथम काढून U1 U2 V1 V2 W1 W2 असे 6 टर्मिनल वेगवेगळे करावे. नंतर सिरीज टेस्ट लॅम्प घेऊन त्याचे एक टोक मोटरच्या एका टर्मिनलला जोडावे. नंतर टेस्ट लॅम्पचे दुसरे टोक एकानंतर एक इतर टर्मिनलशी जोडावे. ज्या 2 टर्मिनलमध्ये टेस्ट लॅम्प पेटेल ते 2 टोके एकाच फेज वाइंडिंगचे आहेत असे समजावे. अशी टेस्टिंग इतर फेज वाइंडिंगसोबत घेऊन 3 फेज वाइंडिंग टर्मिनलच्या 3 जोड्या माहीत कराव्या. या टेस्टमध्ये लॅम्प पेटतो म्हणजे त्या वाइंडिंगमध्ये कंटिन्युटी असते. जर एका वाइंडिंगचे टोक आणि दुसऱ्या वाइंडिंगचे टोक यामध्ये लॅम्प पेटत असेल तर ती वाइंडिंग दुसऱ्या वाइंडिंगसोबत शॉर्ट आहे म्हणजेच दोष आहे असे समजून तो दोष दूर करावा. या पद्धतीत टेस्ट लॅम्प फक्त वाइंडिंगची कंटिन्युटी दाखवतो, परंतु एकच वाइंडिंगमध्ये जर वेड्यामध्ये शॉर्ट असेल तर तो दोष लॅम्पद्वारे समजू शकत नाही. म्हणून ओहम मीटरने तिन्ही वाइंडिंगचा रेझिस्टन्स मोजून पाहणे योग्य असते. तिन्ही वाइंडिंगचा रेझिस्टन्स सारखाच मिळत असेल, एक वाइंडिंग दुसऱ्या वाइंडिंगसोबत कंटिन्युटी दाखवत नसेल तरच ती मोटर विद्युत पुरवठा देण्यास योग्य असते. इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट. मोटरला सप्लाय देऊन चालू करण्यापूर्वी मोटरचा इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजणे आवश्यक असते. कारण वाइंडिंग ते वाइंडिंगमध्ये किंवा वाइंडिंग ते मशीनची बॉडी यामध्ये चांगले उच्च विरोधाचे इन्सुलेशन असणे आवश्यक असते. जर इन्सुलेशन रेझिस्टन्स कमी असेल तर लिकेज करंट वाहतो. त्या लिकेज करंटपासून मशीन आणि आपण दोघेही सुरक्षित राहू शकत नाही. हा धोका होऊ नये म्हणून इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजण्यासाठी टेस्ट घ्यावी लागते. हा रेझिस्टन्स कोणत्याही परिस्थितीत 1 मेगा ओहमपेक्षा कमी असू नये. यापेक्षा कितीही जास्त असल्यास मोटर चांगलीच असते. इन्सुलेशन रेझिस्टन्स खालील सूत्रानेही माहीत करता येतो. इन्सुलेशन रेझिस्टन्स RI = 20 × EN/1000 + 2P, जेथे RI = इन्सुलेशन रेझिस्टन्स, EN = संबंधित फेज ते फेज व्होल्टेज आणि P = रेटेड पॉवर किलोवॅटमध्ये. वाइंडिंग ते वाइंडिंग इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट. ही टेस्ट घेण्यासाठी आकृतीत दाखवल्याप्रमाणे मेगरचे एक टर्मिनल कोणत्याही एका वाइंडिंगच्या एका टर्मिनलला जोडावे. मेगरचे दुसरे टोक राहिलेल्या वाइंडिंगच्या एका टोकाला जोडावे. नंतर मेगरचे हँडल 160 RPMने फिरवावे. जर एकाच वाइंडिंगच्या टोकामध्ये 0 रीडिंग मिळत असेल आणि वेगवेगळ्या वाइंडिंगच्या टोकामध्ये अनंत किंवा 1 मेगा ओहमपेक्षा जास्त रीडिंग मिळत असेल तर ती मोटर चांगली समजावी. कधीकधी हे रीडिंग 10 ते 100 मेगा ओहमपर्यंत मिळते. वाइंडिंग ते फ्रेम बॉडी इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट.
ही टेस्ट घेण्यासाठी आकृतीत दाखवल्याप्रमाणे मेगरचे ई टर्मिनल मोटरच्या बॉडीला व मेगरचे एल टर्मिनल कोणत्याही एका फेज वाइंडिंगला जोडून मेगरचे हँडल 160 RPMने फिरवावे. जर मेगरची रीडिंग 1 मेगा ओहमपेक्षा जास्त येत असेल तर ती मोटर चांगली समजावे. अशा प्रकारे दुसऱ्या व तिसऱ्या फेज वाइंडिंगची फ्रेमसोबत टेस्टिंग घ्यावी. 3 फेज इंडक्शन मोटर चालू करणे. कोणतीही मोटर चालू करताना प्रत्यक्ष मोटर विद्युत पुरवठ्यावर जोडता येत नाही. कारण मोटर चालू करण्यापूर्वी मोटरचा रोटर हा ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्ट केलेल्या सेकंडरी वाइंडिंगसारखा कार्य करतो आणि मोटरची स्टेटर वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगसारखे कार्य करते. आपणास माहीत आहे की ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीवरील लोड वाढल्यास प्रायमरीचाही करंट वाढतो. त्यातल्या त्यात सेकंडरी शॉर्ट सर्किट असेल तर तो ट्रान्सफॉर्मर फुल लोडसारखा कार्य करतो. अशाच प्रकारची क्रिया इंडक्शन मोटरच्या बाबतीतही घडते. अशा परिस्थितीत मोटर चालू करताना मोटरला रेटेड व्होल्टेजच्या विद्युत पुरवठ्यावर प्रत्यक्ष जोडण्यात आले तर स्टार्टिंगला मोटरची स्टेटर वाइंडिंग सप्लाय लाईनकडून जास्तीचा करंट घेईल. हा करंट जवळपास पूर्ण लोड करंटच्या 5 ते 10 पट जास्त असेल. जास्तीच्या करंटमुळे जास्त प्रमाणात उष्णता तयार होऊन वाइंडिंग जळून जाईल. शिवाय मोटरच्या ह्या स्टार्टिंग करंटमुळे क्षणिक लाईनमधील व्होल्टेज ड्रॉप वाढून शेजारी असलेल्या सर्किटवर आणि इन्स्टॉलेशनवर त्याचा परिणाम होतो. त्यांचे रिले वारंवार ट्रिप होतात. त्यांचे लॅम्प्स डिम पेटतात. फ्लोरोसेंट ट्यूब बंद होतात. मोटर चालू असताना जर मोटरवर वाजवीपेक्षा जास्त यांत्रिक लोड आला तर ती मोटर ओव्हरलोड करंट घेते. या जास्तीच्या करंटमुळे सुद्धा मोटर जळते. तसेच मोटर चालू असताना मध्येच 3 फेजपैकी एखादा फेज ओपन झाला तर 3 फेजचा लोड 2 फेजवर येतो. त्यामुळे त्या 2 फेज वाइंडिंग जास्तीचा करंट घेऊन जळून जातात. अशा प्रकारे मोटर जर डायरेक्ट रेटेड व्होल्टेजच्या सप्लायवर जोडली तर मोटरचे नुकसान होऊन मोटर जळते. म्हणून मोठमोठ्या हॉर्स पॉवरच्या मोटर्सला चालू करण्यासाठी सुरुवातीला कमी व्होल्टेजचा सप्लाय देऊन मोटर चालू करावी लागते. त्यासाठी स्टार्टरची आवश्यकता भासते. वरील स्पष्टीकरणावरून थोडक्यात असे म्हणता येईल की मोटरचा स्टार्टिंग करंट कमी करण्यासाठी, मोटरचे ओव्हरलोडपासून संरक्षण करण्यासाठी, अंडर व्होल्टेज व ओव्हर व्होल्टेजपासून मोटरचे संरक्षण करण्यासाठी स्टार्टरची आवश्यकता असते. कमी हॉर्स पॉवरच्या मोटर्सचा स्टार्टिंग करंट तेवढा धोकादायक नसतो. म्हणून साधारणपणे 5 HP पर्यंतच्या मोटारी डायरेक्ट सप्लायसोबत जोडता येतात. स्टार्टर वापरल्याने स्टार्टिंग करंट तर कमी होतोच होतो, मात्र एखाद्या वेळी कमी व्होल्टेजचा किंवा जास्त व्होल्टेजचा सप्लाय असेल तर स्टार्टर ऑन होत नाही. म्हणून मोटर्स सुरक्षित राहतात. यावरून स्टार्टर म्हणजे मोटरला सुरक्षितपणे चालू बंद करणारा घटक होय. मोटरला चालू करण्यासाठी खालील प्रकारचे स्टार्टर्स वापरले जातात. डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर DOL स्टार्टर. आकृतीत दाखवल्याप्रमाणे या स्टार्टरची रचना असते. ह्यामध्ये एका प्लंजरवर 4 कॉन्टॅक्ट बसवलेले असतात. या 4 पैकी 3 कॉन्टॅक्टला मेन कॉन्टॅक्ट व चौथ्याला ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट असे म्हणतात. हे कॉन्टॅक्ट्स ज्या प्लंजरवर बसवलेला आहेत तो प्लंजर स्प्रिंगच्या सहाय्याने बसवलेला असतो, म्हणून तो खालीवर होऊ शकतो. प्लंजरवर बसवलेल्या सर्व कॉन्टॅक्ट्सला मूव्हिंग कॉन्टॅक्ट्स असे म्हणतात, कारण हे कॉन्टॅक्ट प्लंजरच्या हालचालीनुसार हालचाल करीत असतात. मूव्हिंग कॉन्टॅक्टच्या खाली फिक्स कॉन्टॅक्ट बसवलेले असतात. या फिक्स कॉन्टॅक्ट्सला सप्लायच्या लाईनसाठी L1, L2, L3 असे 3 टर्मिनल आणि दुसऱ्या बाजूला मोटरसाठी M1, M2, M3 असे टर्मिनल जोडलेले असतात. या स्टार्टरसोबत जी मोटर जोडावयाची आहे त्या मोटरचे स्टार किंवा डेल्टा कनेक्शन करून 3च टर्मिनल काढलेले असतात. प्लंजरच्या खाली कोअरवर बारीक तारेची व जास्त वेढ्यांची नो होल्ड कॉईल बसवलेली असते. ह्या कॉईलचे वर्किंग व्होल्टेज 415 व्होल्ट असते, म्हणून त्यास 2 फेजवर जोडावयाचे असते. स्टार्टरच्या कॉन्टॅक्टला ओव्हरलोड रिले जोडलेला असतो.
ह्या रिलेमध्ये 3 ओव्हरलोड कॉईल OLC असतात व त्या प्रत्येक लाईनच्या सिरीजमध्ये जोडलेल्या असतात. OLCच्या शेजारी एक थर्मल स्विच असतो. हा स्विच साधारण स्थितीत क्लोज असतो. मोटार चालू बंद करण्यासाठी 2 पुश बटन असतात. चालू करण्यासाठी स्टार्ट हे हिरव्या रंगाचे पुश बटन असते. स्टार्ट बटन साधारण स्थितीत ओपन असते. ह्याची जोडणी सहाय्यक कॉन्टॅक्टरच्या पॅरललमध्ये केली जाते. सहाय्यक कॉन्टॅक्टरला एक फेज जोडलेला असतो. मोटार बंद करण्यासाठी स्टॉप हे लाल रंगाचे पुश बटन असते. साधारण स्थितीत स्टॉप बटन क्लोज असते. त्यास पुश केल्यास ओपन होते. ह्याची जोडणी एक फेज व NVCच्या सिरीजमध्ये केलेली असते. DOL स्टार्टरची कार्यपद्धत. M1, M2 व M3 ह्या 3 टर्मिनलशी 3 फेज इंडक्शन मोटारचे 3 टोके जोडून आणि L1, L2 व L3 ह्या 3 टर्मिनलशी 3 फेज सप्लायची जोडणी करून स्टार्ट बटन दाबले असता आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे L3 हा फेज थर्मल स्विचमार्फत NVCला मिळतो. NVCच्या दुसऱ्या टोकास स्टॉप बटनमार्फत L1 हा फेज मिळालेला असतो. त्यामुळे NVCला 2 फेजचा सप्लाय मिळून NVC चुंबक बनते. ह्या चुंबकामुळे प्लंजर NVCकडे आकर्षून खाली ओढला जातो. प्लंजर खाली ओढल्यामुळे स्थिर कॉन्टॅक्ट व मूव्हिंग कॉन्टॅक्ट एकमेकास शॉर्ट होतात. म्हणून L1 M1ला, L2 M2ला व L3 M3ला मिळून मोटार सप्लायशी जोडली जाते आणि मोटार फिरू लागते. जेव्हा स्टार्ट बटन सोडण्यात येईल तेव्हा L3 हा फेज सहाय्यक कॉन्टॅक्ट व थर्मल स्विचमार्फत NVCला मिळतोच. म्हणून स्टार्ट बटन हे आत दाबून पुन्हा सोडून दिले तरीही मोटारला सप्लाय मिळतच असतो आणि मोटर चालूच राहते. मोटार बंद करण्यासाठी स्टॉप बटन पुश केले असता NVCला मिळणारा एक फेज ओपन होतो. NVCचे सर्किट ओपन झाल्यामुळे तिची चुंबकीय शक्ती नाहीशी होते आणि प्लंजरला सोडून देते. स्प्रिंगमुळे प्लंजर हा पूर्ववत स्थितीमध्ये येऊन मोटार सप्लायपासून वेगळे होऊन बंद होते. मोटार स्टार्टरमार्फत सप्लायशी जोडलेली असताना जर मोटार ओव्हरलोड करंट घेऊ लागली तर तोच करंट OLCमधूनही वाहतो. जास्तीच्या करंटमुळे त्या OLCमध्ये जास्त उष्णता निर्माण होते. उष्णतेमुळे थर्मल कॉन्टॅक्ट प्रसरण पावून थर्मल स्विच ओपन होतो. थर्मल स्विच ओपन झाल्यामुळे NVCला मिळणारा एक फेज ओपन होतो. त्यामुळे NVCची विद्युत चुंबक शक्ती नाहीशी होते. म्हणून ती NVC प्लंजरला सोडून देते. स्प्रिंगमुळे प्लंजर पूर्ववत स्थितीत येऊन मोटार सप्लायपासून अलग होते. अशा प्रकारे ओव्हरलोडपासून मोटरचे संरक्षण होते. याशिवाय NVCला मिळणारे व्होल्टेज कमी मिळाले किंवा अंडर व्होल्टेज झाले तरीही NVCची चुंबक शक्ती कमकुवत होऊन प्लंजर सोडून देते आणि मोटार बंद होते. अशा प्रकारच्या स्टार्टरच्या कार्यप्रणालीवरून दिसून येते की यामध्ये मोटारचा स्टार्टिंग करंट कमी करण्याची कोणतीही सोय केलेली नसते. म्हणून ह्या स्टार्टरला डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर असे म्हटले जाते. साधारणतः 5 हॉर्स पॉवरपर्यंतच्या मोटारचा स्टार्टिंग करंट तेवढा जास्त परिणामकारक नसतो. म्हणून 5 HP पर्यंतच्या मोटारीसाठीच ह्या स्टार्टरचा उपयोग केला जातो. आकृतीमध्ये एक वेगळ्या कंपनीचा DOL स्टार्टर दाखवलेला आहे. यामध्ये स्टार्ट बटन दाबला असता B फेज 4, 3, 2, 1 मार्फत NVCला मिळतो. त्याचवेळी NVCला R फेजही मिळतो. त्यामुळे NVCला 2 फेज मिळून विद्युत चुंबक बनते. NVCच्या विद्युत चुंबकामुळे प्लंजर ओढला जाऊन मूव्हिंग कॉन्टॅक्ट व फिक्स कॉन्टॅक्ट जोडले जातात आणि मोटरला 3 फेजचा सप्लाय मिळून मोटर चालू राहते. मोटरच्या चालू स्थितीत B फेज हा 4, 5, 3, 2 व 1 या मार्गे NVCला मिळत असतो. जेव्हा स्टॉप बटन दाबले जाते तेव्हा NVCला मिळणारा एक फेज ओपन होऊन NVCचे विद्युत चुंबकत्व नाहीसे होते. त्यामुळे ती प्लंजरला सोडून देते. स्प्रिंगमुळे प्लंजर पूर्ववत स्थितीला येऊन मूव्हिंग कॉन्टॅक्ट व फिक्स कॉन्टॅक्ट एकमेकांपासून ओपन होतात. त्यामुळे मोटरला मिळणारा 3 फेज सप्लाय बंद होऊन मोटर बंद होते.
रिमोट कंट्रोल. एखादी मोटार स्टार्टरपासून बंद चालू करण्यापेक्षा इच्छेनुसार पाहिजे त्या ठिकाणाहून बंद चालू करण्याला रिमोट कंट्रोल असे म्हणतात. रिमोट कंट्रोल करण्यासाठी आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्टार्ट बटनच्या पॅरलल दुसरा स्टार्ट बटन जोडलेला असतो आणि स्टॉप बटनच्या सिरीजमध्ये दुसरा स्टॉप बटन जोडलेला असतो. अशी जोडणी करण्यासाठी स्टार्ट व स्टॉप बटनमध्ये जोडलेली वायर ओपन करून रिमोट स्विचपर्यंत फक्त 3च वायर्स नेलेले असतात. इचिंग कंट्रोल. थोड्या वेळेसाठी मोटारला तात्पुरते थोडेसे फिरवण्यासाठी ह्या नियंत्रणाची गरज भासते. ह्याची जोडणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे केलेली असते. सर्किटमध्ये जोडलेला इचिंग स्विच हा जोपर्यंत दाबून धरला जाईल तोपर्यंत सर्किट ऑन राहून मोटर फिरू लागते. जसेही इचिंग स्विच सोडला की सर्किट ओपन होऊन मोटर बंद होते. स्टार डेल्टा स्टार्टर. 5 अश्वशक्तीपेक्षा जास्त अश्वशक्तीच्या मोटारी प्रत्यक्ष डायरेक्ट वीज पुरवठ्याशी जोडल्यास त्या मोटारीचा स्टार्टिंग करंट जास्त असतो. साधारणपणे कोणत्याही इंडक्शन मोटर ह्या त्याच्या फुल लोड करंटच्या 5 ते 10 पट जास्त स्टार्टिंग करंट घेत असतात. म्हणून 5 ते 20 HP मोटारी स्टार डेल्टा स्टार्टरने चालू बंद केल्या जातात. स्टार डेल्टा स्टार्टरने चालू बंद करण्यासाठी प्रथम मोटार स्टारमध्ये जोडली जाते. स्टारमध्ये फेज व्होल्टेज लाईन व्होल्टेज अपॉन √3 असा संबंध असतो. म्हणून मोटार सुरुवातीला जेव्हा स्टारमध्ये जोडले जाते तेव्हा तिच्या फेज वाइंडिंगला मिळणारे व्होल्टेज √3 पटीने कमी मिळते. व्होल्टेज कमी झाल्याने त्या प्रमाणात करंटही कमी होतो आणि मोटर सुरक्षितपणे चालू होते. स्टारमध्ये मोटार फिरून जसेही वेगात येते त्यावेळी मोटार डेल्टामध्ये जोडली जाते. डेल्टामध्ये लाईन व्होल्टेज व फेज व्होल्टेज सारखेच असल्याने मोटारला पूर्ण व्होल्टेज मिळून मोटर पूर्ण वेगाने फिरू लागते. म्हणजेच स्टार डेल्टा स्टार्टरने DOL स्टार्टरच्या तुलनेत स्टार्टिंग करंट हा √3 पटीने कमी केला जातो. रचना. आकृतीत मॅन्युअली ऑपरेटेड स्टार डेल्टा स्टार्टरची रचना दाखवली आहे. ह्यामध्ये एका फायबर रॉडवर कॉन्टॅक्ट पट्ट्या जोडून त्याच रॉडला हँडल जोडलेला असतो. कॉन्टॅक्ट पट्ट्याच्या बाजूस L1, L2 व L3 असे 3 टर्मिनल बसवलेले असतात. त्यांच्या सिरीजमध्ये OLC जोडून हे 3 टर्मिनल सप्लाय लाईनला जोडावयाची असतात. तसेच यामध्ये U1, V2, V1, W2 व W1, U2 असे एकूण 6 टर्मिनल असतात. ह्याच मोटरचे 6 टर्मिनल जोडावयाची असतात. NVC व स्टॉप बटन हे सिरीजमध्ये जोडून NVCला 2 फेज DOL स्टार्टर प्रमाणेच जोडलेले असतात. कार्यपद्धत. स्टार्टरला 3 फेज सप्लाय देऊन स्टार्टरचा हँडल स्टार्ट ह्या खालच्या बाजूस नेले असता W2, U2, V2 असे 3 सारखे टर्मिनल शॉर्ट होतात आणि L1 U1ला, L2 V1ला, L3 W1ला मिळून मोटार स्टारमध्ये जोडल्या जाते. स्टारमध्ये मोटारचा स्टार्टिंग करंट कमी होऊन हळवारपणे मोटार फिरायला लागते. नंतर मोटार जेव्हा तिच्या मूळ वेगाच्या 75 ते 80% वेगात येते तेव्हा हँडल वर घेऊन डेल्टामध्ये जोडली जाते. डेल्टामध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे खालच्या कॉन्टॅक्ट पट्ट्या वर जातात. त्या पट्ट्यामुळे L1 U1 V2, L2 V1 W2 आणि L3 W1 U2 अशी टोके शॉर्ट होऊन मोटार डेल्टामध्ये जोडली जाते. अशा प्रकारे रन अवस्थेत मोटरला पूर्ण सप्लाय व्होल्टेज मिळून मोटर पूर्ण वेगाने फिरू लागते. मॅन्युअली ऑपरेटेड स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये हाताने हँडल दाबून मोटार चालू करतेवेळी काही चुका होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ हँडल खाली दाबून प्रथम मोटार स्टारमध्ये जोडावयाची असते व नंतर मोटार तिच्या मूळ वेगाच्या 70 ते 80% वेगात आल्यावर हँडल वर घेऊन डेल्टामध्ये जोडावयाची असते. परंतु हँडल खाली दाबले असता एखाद्या वेळी कॉन्टॅक्ट बरोबर होत नाहीत. त्यावेळी लगेच हँडल वर घेतल्यास मोटार डायरेक्ट डेल्टामध्ये जोडली जाण्याची शक्यता असते. मोटार डायरेक्ट डेल्टामध्ये जोडली गेल्यास स्टार्टर वापरण्याचा उद्देश पूर्ण होत नाही. अशा प्रकारची त्रुटी दूर करण्यासाठी हाताने ऑपरेट करण्यापेक्षा
ती मोटार ॲटोमॅटिक स्टार डेल्टामध्ये जोडण्यासाठी ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरची रचना केलेली असते. ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर. आकृतीत दाखवल्याप्रमाणे ह्या स्टार्टरची आंतरिक रचना असते. ह्या स्टार्टरमध्ये एक मेन कॉन्टॅक्टर, दुसरा स्टार कॉन्टॅक्टर व तिसरा डेल्टा कॉन्टॅक्टर असे 3 कॉन्टॅक्टर असतात. तसेच एक टायमर असतो. टायमरमध्ये नॉर्मली ओपन व नॉर्मली क्लोज असे कॉन्टॅक्ट असतात. टाईम सेटिंगनुसार नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट हा क्लोज होतो आणि त्याचवेळी नॉर्मली क्लोज असलेला कॉन्टॅक्ट ओपन होतो. कार्यपद्धत. स्टार्टरमधील L1, L2, L3ला सप्लाय U1, V2, W1, U2 व V1, W2ला 3 फेज इंडक्शन मोटारचे टर्मिनल जोडून स्टार्ट पुश बटन दाबले असता स्टार कॉन्टॅक्टरच्या NVCला थर्मल स्विच, स्टार्ट बटन व टायमरमार्फत L1 हा एक फेज मिळतो. दुसरा L2 हा फेज मेन कॉन्टॅक्टर व स्टार कॉन्टॅक्टरच्या NVCला डायरेक्ट जोडलेला असतो. त्यामुळे स्टार कॉन्टॅक्टर ऑन होतो. त्याचवेळी मेन कॉन्टॅक्टरही ऑन होतो. म्हणून स्टार कॉन्टॅक्टरमुळे U1, V1, W1 हे 3 टोक शॉर्ट होऊन मोटरच्या U2, V2, W2 या टर्मिनलला सप्लाय मिळतो. म्हणजे ह्यावेळी मोटार स्टारमध्ये जोडली जाते. त्यामुळे मोटारचा स्टार्टिंग करंट कमी होऊन ती मोटार सुरक्षित व हळुवारपणे स्टार्ट होते. मोटरचा वेग तिच्या मूळ वेगाच्या 70 ते 80% येण्यास जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ टायमरमध्ये सेटिंग केलेला असतो. म्हणून सेटिंग केलेल्या वेळेनंतर म्हणजे साधारणपणे 3 ते 12 सेकंदानंतर टायमरचा NC कॉन्टॅक्ट ओपन होतो व NO कॉन्टॅक्ट क्लोज होतो. म्हणून त्यावेळी डेल्टा कॉन्टॅक्टरच्या NVCला एक फेज मिळून डेल्टा कॉन्टॅक्टर ऑन होतो. ह्याच वेळी स्टार कॉन्टॅक्टरच्या NVCला मिळणारा L1 हा एक फेज ओपन होतो. म्हणून स्टार कॉन्टॅक्टर सप्लायपासून ओपन होतो. स्टार कॉन्टॅक्टर ओपन झाल्यामुळे मेन कॉन्टॅक्टर व डेल्टा हे 2 कॉन्टॅक्टर ऑन राहून U1, V2, V1, W2 व W1, U2 असे टर्मिनल शॉर्ट होऊन मोटार डेल्टामध्ये जोडली जाते. त्यामुळे मोटारच्या फेज वाइंडिंगला पूर्ण सप्लाय व्होल्टेज मिळून मोटर पूर्ण वेगाने फिरू लागते. ॲटोमॅटिक स्टार्टरचे कंट्रोल सर्किट. ह्या सर्किटमध्ये सेमी ॲटोमॅटिक स्टार्टरच्या कंट्रोल सर्किटपेक्षा एक टायमर कॉईल व त्याचा NC जास्त असतो. बाकीची रचना सेमी ॲटोमॅटिक स्टार्टरच्या कंट्रोल सर्किटसारखी असते. कार्यपद्धत. आकृतीत दाखवल्याप्रमाणे जेव्हा स्टार्ट बटन दाबले जाते तेव्हा L1 हा एक फेज टायमरच्या NC मार्फत स्टार कॉन्टॅक्टरला मिळतो व L3 हा फेज डेल्टाच्या NC मार्फत स्टार कॉन्टॅक्टरला मिळतो. 2 फेज मिळाल्यामुळे स्टार कॉन्टॅक्टर चालू होतो. त्यामुळे स्टारचा NC हा NO बनतो व NO हा NC बनतो. त्या नव्याने बनलेल्या NCमुळे L1 हा एक फेज मेन कॉन्टॅक्टरला मिळतो व L3 हा दुसरा फेज प्रत्यक्ष मिळत असल्याने स्टार कॉन्टॅक्टरबरोबर मेन कॉन्टॅक्टरही चालू होतो आणि मोटार स्टारमध्ये चालू होते. आता थोड्या क्षणाने म्हणजेच टायमरमध्ये जुळवलेल्या वेळेनुसार टायमरची कॉईल गरम होऊन त्याच्या उष्णतेने टायमरचा NC हा आता NO बनतो. त्यामुळे स्टारला मिळणारा L1 हा फेज ओपन होऊन स्टार कॉन्टॅक्टर बंद होतो. स्टार कॉन्टॅक्टर बंद झाल्यामुळे स्टारचे NC व NO हे पुन्हा आपल्या मूळ स्थितीवर येतात. परंतु मेन कॉन्टॅक्टर चालू झाल्यामुळे मेनचा NO हा NC होतो. त्यामुळे L1 हा फेज मेनच्या नव्याने बनलेल्या NC मार्फत डेल्टा कॉन्टॅक्टरला मिळतो. L3 हा फेज प्रत्यक्षपणे मिळत असल्याने आता मेन कॉन्टॅक्टरसोबत डेल्टा कॉन्टॅक्टरही ऑन होऊन मोटार डेल्टामध्ये जोडली जाते. यावेळी डेल्टा कॉन्टॅक्टर ऑन झाल्यामुळे डेल्टाचा NC हा NO बनतो. म्हणून स्टार कॉन्टॅक्टर बंदच असतो. अशा प्रकारे या सर्किटची कार्यपद्धत असते. सेमी ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरचे कंट्रोल सर्किट.
या कंट्रोलिंग सर्किटमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्टार कॉन्टॅक्टरच्या सिरीजमध्ये डेल्टा कॉन्टॅक्टरचा NC नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट असतो आणि डेल्टा कॉन्टॅक्टरच्या सिरीजमध्ये स्टार कॉन्टॅक्टरचा एक नॉर्मली क्लोज व एक नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट असतो. मेन कॉन्टॅक्टरच्या सिरीजमध्ये मेन कॉन्टॅक्टरचाच एक नॉर्मली ओपन असतो. सेमी ॲटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरची कार्यपद्धत. जेव्हा स्टार्ट हे पुश बटन दाबले जाते तेव्हा L1 हा फेज OLC मार्फत, स्टॉप बटन मार्फत व स्टार्ट बटन मार्फत स्टार कॉन्टॅक्टरला मिळतो. त्याचवेळी L3 हा दुसरा फेज डेल्टाच्या NC मार्फत स्टार कॉन्टॅक्टरला मिळतो. म्हणून स्टार कॉन्टॅक्टर ऑन होतो. स्टार कॉन्टॅक्टर चालू झाल्याच स्टारचा NC हा NO बनतो व NO हा NC होतो. नवीन झालेल्या NCमुळे L1 हा फेज मेन कॉन्टॅक्टरला मिळतो आणि L3 हा फेजही मेन कॉन्टॅक्टरला मिळतो. म्हणून स्टार कॉन्टॅक्टर बरोबरच मेन कॉन्टॅक्टर चालू होतो. याचवेळी नव्याने झालेल्या स्टारच्या NOमुळे डेल्टा कॉन्टॅक्टरला L1 हा फेज मिळू शकत नाही. म्हणून मोटार फक्त स्टारमध्ये जोडली जाते. आता जेव्हा 10-12 सेकंदांनी स्टार्ट पुश बटन सोडून दिले जाते तेव्हा स्टारला मिळणारा L1 फेज बंद होऊन स्टार कॉन्टॅक्टर बंद होतो. मात्र त्याचवेळी मेन कॉन्टॅक्टर चालू झाल्यामुळे मेनचा NO हा NC होतो. स्टार कॉन्टॅक्टर बंद झाल्यामुळे त्याचे NC व NO पूर्वस्थितीवर येतात आणि यावेळी L1 हा फेज मेन कॉन्टॅक्टरच्या नव्याने बनलेल्या NC मार्फत डेल्टा कॉन्टॅक्टरला मिळतो. L3 हा फेज दुसऱ्या बाजूने प्रत्यक्ष मिळत असल्याने यावेळी मोटार डेल्टामध्ये जोडली जाते. डेल्टा कॉन्टॅक्टर ऑन झाल्यामुळे डेल्टाचा NC हा NO बनतो. त्यामुळे मोटार डेल्टामध्ये जोडली असताना कोणत्याही परिस्थितीत स्टार कॉन्टॅक्टर चालू होणार नाही. ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. स्टार डेल्टा स्टार्टरच्या साहाय्याने ठराविक रूट 3 पर्यंतच मोटारचा स्टार्टिंग करंट कमी करता येतो. परंतु त्यापेक्षा जास्त स्टार्टिंग करंट कमी करण्यासाठी स्टार डेल्टा स्टार्टर उपयोगी नसतो. म्हणून जास्त HPच्या मोटारीसाठी ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर वापरला जातो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे याची रचना असते. ह्या स्टार्टरमध्ये एक 3 फेजचा स्टार जोडणी केलेली ऑटो ट्रान्सफॉर्मर असतो. त्यांच्या प्रत्येक फेज वाइंडिंगला वेगवेगळ्या व्होल्टेजसाठी टॅपिंग्स काढलेल्या असतात. ह्या टॅपिंग्सच्या साहाय्याने मोटारच्या सुरुवातीस कमी व्होल्टेजचा सप्लाय देऊन स्टार्टिंग करंट कमी केला जातो. मोटार जेव्हा पूर्ण वेगात येईल तेव्हा ट्रान्सफॉर्मरला सर्किटमधून वगळून प्रत्यक्ष सप्लाय व्होल्टेज मोटारला दिला जातो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्टार्टरचा हँडल जेव्हा स्टार्ट स्थितीला घेतला जातो तेव्हा L1, L2, L3 सप्लाय ऑटो ट्रान्सफॉर्मरला मिळतो. ट्रान्सफॉर्मरच्या टॅपिंगपासून कमी व्होल्टेजचा सप्लाय M1, M2, M3 ह्या मोटारच्या टर्मिनलला मिळतो. नंतर काही सेकंदानंतर स्टार्टर हँडल रन स्थितीत घेतला जाईल तेव्हा ट्रान्सफॉर्मरला मिळणारा 3 फेजचा सप्लाय बंद होऊन डायरेक्ट मोटारला मिळतो. रन स्थितीत NVCला 2 फेज मिळून ती चुंबकमय होते. NVCच्या चुंबकामुळे हँडल रन स्थितीत धरून ठेवला जातो. जेव्हा स्टॉप बटन पुश केले जाते तेव्हा NVCला मिळणारा एक फेज बंद होतो. त्यामुळे NVC हँडलला सोडून देते. स्प्रिंगमुळे हँडल हा ऑफ स्थितीवर येऊन थांबतो आणि मोटारचा सप्लाय बंद होतो. रोटर रेझिस्टन्स स्टार्टर. या स्टार्टरचा उपयोग फक्त स्लिपरिंग इंडक्शन मोटार चालू करण्यासाठीच केला जातो. म्हणून या स्टार्टरला स्लिपरिंग इंडक्शन मोटार स्टार्टर असेही म्हणतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे ह्याची रचना असते. या स्टार्टरमध्ये स्लिपरिंग इंडक्शन मोटारच्या स्टेटर वाइंडिंगसाठी स्वतंत्र स्टार्टर असतो आणि रोटर वाइंडिंगमध्ये बाहेरून रेझिस्टन्स जोडण्यासाठी स्टार जोडणी केलेली 3 बदलते विरोध असतात. हे स्टार जोडण्याचे 3 रेझिस्टन्स शॉर्ट करण्यासाठी अथवा सर्किटमध्ये जोडण्यासाठी एक चाक असतो. सुरुवातीस मोटार चालू करतेवेळी रोटर रेझिस्टन्स हा रोटर सर्किटमध्ये ठेवूनच स्टेटरचा स्टार्टर ऑन केला जातो. रोटर सर्किटचा रेझिस्टन्स जास्त असल्यामुळे मोटारचा स्टार्टिंग करंट कमी होऊन मोटार हळूवार फिरू लागते.
नंतर रोटर रेझिस्टन्स हळूहळू रोटर सर्किट कमी केला जातो. जसजसा रेझिस्टन्स कमी होईल तसतशी मोटार वेगात येऊ लागते. मोटार पूर्ण वेगात आल्यास संपूर्ण रोटर रेझिस्टन्स शॉर्ट केला जातो. रिव्हर्सिंग स्विच. ह्या स्विचच्या साहाय्याने 3 फेज इंडक्शन मोटरची फिरण्याची दिशा बदलता येते. औद्योगिक क्षेत्रात काही ठिकाणी मोटरची फिरण्याची दिशा वारंवार बदलण्याचे प्रसंग येतात. मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी स्टेटर वाइंडिंगला दिलेल्या 3 फेजपैकी एका फेजची जोडणी कायम ठेवून बाकीच्या 2 फेजची जोडणी अदलाबदल करावी लागते. म्हणजेच मोटरच्या सप्लाय फेजचा फेज सिक्वेन्स बदलावा लागतो. मोटार चालू असताना वारंवार हाताने फेज सिक्वेन्स बदलणे शक्य नसते, म्हणून अशा ठिकाणी स्टार्टरसोबत रिव्हर्सिंग स्विच जोडावा लागतो. रिव्हर्सिंग स्विचची रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे असते. यामध्ये एकूण 9 टर्मिनल असतात. त्यापैकी 1, 5, 2 व 4, 3, 6 असे शॉर्ट असतात. 4, 5 व 6 किंवा 1, 2 व 3 यांना 3 फेज सप्लायची वायर्स जोडावयाची असतात. U, V, W यांना 3 फेज मोटारची वायर्स जोडावयाची असतात. मोटार्सचे टर्मिनल व सप्लायची टर्मिनल्स एकमेकांशी जोडण्यासाठी एक हँडल असतो. त्या हँडलवर कॉन्टॅक्ट पट्ट्या जोडलेल्या असतात. स्विचचा हँडल जेव्हा R स्थितीला असतो तेव्हा L1U, L2V आणि L3W अशी जोडणी होऊन मोटार चालू होते. आता स्विचचा हँडल जेव्हा F स्थितीकडे असेल तेव्हा L1V, L2U आणि L3W अशी जोडणी होते. त्यामुळे दोन्ही स्थितीत L3W ही जोडणी कायम राहून L1 व L2चा फेज सिक्वेन्स बदलतो. म्हणून मोटार फिरण्याची दिशा पूर्वीपेक्षा उलट होते. अशा प्रकारे रिव्हर्स स्विचच्या साहाय्याने 3 फेज मोटारची फिरण्याची दिशा बदलता येते. रिव्हर्स फॉरवर्ड स्टार्टर. ज्या ठिकाणी 3 फेज इंडक्शन मोटर्सची दिशा वारंवार बदलावी लागते अशा ठिकाणी रिव्हर्सिंग स्विच ऐवजी रिव्हर्स फॉरवर्ड स्टार्टरचाही उपयोग केला जातो. रिव्हर्स फॉरवर्ड स्टार्टरची आंतरिक रचना व जोडणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे असते. 3 फेज मोटरचे सिंगल फेजिंग. 3 फेज इंडक्शन मोटरला चालू करण्यासाठी जो 3 फेजचा सप्लाय दिलेला असतो त्या 3 फेजपैकी मोटरच्या चालू स्थितीत एखादा फेज सप्लाय बंद झाला तर त्यास सिंगल फेजिंग असे म्हणतात. सिंगल फेजिंगमुळे 3 फेजमधून वाहणारा लाईन करंटचा लोड राहिलेल्या 2 फेजवरच येतो. योगायोगाने मोटारच्या स्टार्टरमधील नो होल्ट कॉईलला जो 2 फेजचा सप्लाय असतो तो तसाच सुरक्षित राहून त्याशिवाय जर तिसरा फेज ओपन होऊन सिंगल फेजिंग झाले तर स्टार्टर ट्रिप होत नाही आणि मोटार 2 फेजवरच जोडल्या जाऊन मोटरची स्टेटर वाइंडिंग जळते. अशा प्रकारे सिंगल फेजिंगमुळे मोटरचे नुकसान टाळण्यासाठी 3 फेज मोटारच्या स्टार्टरसोबत मोटरचे सिंगल फेजिंगपासून संरक्षण करण्यासाठी सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर जोडला जातो. सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर. ह्याची रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे असते. यामध्ये 3 कॉइल्स असतात. त्या कॉइलचे स्टार कनेक्शन करून स्टार पॉइंटची जोडणी फुल वेव्ह रेक्टिफायरच्या एका टोकास केलेली असते. रेक्टिफायरचे दुसरे टोक अर्थ केलेले असते. रेक्टिफायरच्या आउट टर्मिनलला एका रिलेची कॉईल जोडलेली असते. त्या रिले कॉईलच्या शेजारी एक नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट असतो. हा कॉन्टॅक्ट मोटारच्या स्टार्टरमधील नो होल्ट कॉईलच्या सिरीजमध्ये जोडलेला असतो. प्रिव्हेंटरच्या तिन्ही कॉईलला 3 फेजचा सप्लाय दिला असता जेव्हा तिन्ही फेजचे व्होल्टेज समान असते आणि लोड करंटही समान असतो अशावेळी स्टार पॉईंटमधून करंट वाहत नाही. परंतु जेव्हा एखादा फेज ओपन होऊन सिंगल फेजिंग होते तेव्हा 3 फेजवरील लोड 2 फेजवर येऊन लोड अनबॅलेन्स होतो. अनबॅलेन्स लोडमुळे स्टार पॉईंटमधून करंट वाहतो. हा करंट रेक्टिफायर मार्फत रिलेच्या कॉईलला मिळतो. रिले कॉईलमधून करंट वाहिल्यामुळे विद्युत चुंबकीय शक्ती वाढते. त्या वाढीव चुंबकीय शक्तीमुळे नॉर्मली क्लोज असलेला कॉन्टॅक्ट आता ओपन होतो. यामुळे स्टार्टरमधील NVCचे सर्किट ओपन होऊन स्टार्टर व मोटरचा इलेक्ट्रिकल संबंध तुटतो आणि मोटर बंद होते.
अशा प्रकारे सिंगल फेजिंगमुळे सिंगल फेजिंग प्रिव्हेंटरकडून मोटारचे संरक्षण होते. 3 फेज इंडक्शन मोटरचे वेग नियंत्रण. साधारण स्थितीत AC मोटार कायम वेगाने फिरत असतात, परंतु मोटारचा वेग खालील पद्धतीने नियंत्रित करता येतो. व्होल्टेज नियंत्रण पद्धत. स्टेटर वाइंडिंगच्या सिरीजमध्ये 3 व्हेरिएबल रेझिस्टन्स जोडून वेग नियंत्रण करता येते, परंतु या पद्धतीत जास्त प्रमाणात पॉवर लॉसेस निर्माण होतात. फ्रिक्वेन्सी नियंत्रण. इंडक्शन मोटरची सिंक्रोनस स्पीड ही फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणात असते, परंतु AC सप्लायची फ्रिक्वेन्सी 50 सायकल दर सेकंद एवढी निश्चित करूनच सप्लाय वितरण केलेले असते. त्यामुळे फ्रिक्वेन्सीमध्ये बदल करणे शक्य नसते. ज्या ठिकाणी एकाच अल्टरनेटरवर फक्त इंडक्शन मोटारचाच लोड जोडला असेल, तर फक्त त्या अल्टरनेटरच्या वेगात बदल करून फ्रिक्वेन्सीमध्ये बदल करता येते आणि एकाच वेळी अनेक मोटारीचे वेग नियंत्रण करता येते. ह्या पद्धतीने सर्वसाधारण ठिकाणी वेग नियंत्रण करणे शक्य नसते. मात्र पाण्यातील जहाजामध्ये स्वतंत्र अल्टरनेटर असल्यामुळे तेथील मोटारचे वेग नियंत्रण ह्या पद्धतीने केले जाते. पोलची संख्या बदलून. मोटरचा वेग पोलच्या व्यस्त प्रमाणात असतो, म्हणून पोलच्या संख्येमध्ये बदल करून मोटारचा वेग नियंत्रण करता येतो. ही पद्धत अत्यंत सोपी व स्वस्त असते, म्हणून डबल स्पीडच्या मोटारीमध्ये ह्याच पद्धतीचा उपयोग केला जातो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्टेटर वाइंडिंगची जोडणी करून पोल बदलता येतात. एकूण पोलची संख्या वाढली असता वेग कमी होतो आणि पोल कमी केल्यास वेग वाढतो, परंतु ह्या पद्धतीत फक्त 2च स्पीड मिळवता येतात. N1 = F × 120/P1 आणि N2 = F × 120/P2. 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये घडून येणारे सर्वसाधारण दोष, त्यांची कारणे व त्यावरील उपाय. दोष: मोटर चालू होत नाही. या दोषाचे खालील कारणे असू शकतात. ओव्हरलोड रिले ट्रिप झाला असेल. उपाय: OLC मिश्रधातूचा थर्मल ट्रिप कॉन्टॅक्ट थंड होईपर्यंत वाट पहा. जर रिसेट बटन स्वतंत्र दिले असेल तर त्यास दाबून पहा. काही स्टार्टरमध्ये रिसेट करण्यासाठी स्टॉप बटनाचाच वापर केलेला असतो, ते स्टॉप बटन दाबून पहा. वरील कृती करून सुद्धा मोटर चालू होत नसेल तर दुसरे काही कारण असेल का ते तपासून पहा. मोटरला सप्लाय मिळत नसेल. उपाय: जर स्टार्टरच्या इनकमिंग टर्मिनलवर सप्लाय येत असेल तर स्टार्टरच्या दोषाची टेस्ट घ्या. स्टार्टरमध्ये दोष नसेल तर मेन स्विच आणि फ्यूज तपासून पहा. आवश्यकता भासल्यास फ्यूज बदलून घ्या. मोटरला सप्लाय व्होल्टेज कमी असेल. उपाय: मुख्य सप्लाय लाईनचे व्होल्टेज मोजून नेमप्लेटवर नमूद केलेल्या व्होल्टेजची तुलना करा. केबलची चाचणी करून योग्य व्होल्टेज आणा. कनेक्शन चुकीची असतील. उपाय: मोटरच्या मूळ डायग्रॅमनुसार कनेक्शनची पडताळणी करून नवीन कनेक्शन करा. मोटरवर वाजवीपेक्षा जास्त लोड असेल. मोटरला आवश्यक असणारा टॉर्क तपासून पहा. लोड कमी करा. बेरिंग खराब असेल. डॅमेज्ड बेरिंग. उपाय: मोटर खोलून बेरिंगचा प्ले तपासून पहा. खराब झालेली बेरिंग बदला. स्टेटर वाइंडिंगमध्ये दोष असेल. उपाय: मोटरची इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट घ्या. प्रत्येक वाइंडिंगचा रेझिस्टन्स मोजा. दोष दुरुस्त होत नसेल तर मोटर रिवाइंड करा. कंट्रोल सर्किटची जोडणी चुकीची असेल. उपाय: कंट्रोल सर्किटची तपासणी करून मूळ सर्किट डायग्रॅमशी जुळवून नवीन कनेक्शन करा. टर्मिनल कनेक्शन लूज असेल. उपाय: मेन स्विच, स्टार्टर आणि मोटर यांची टर्मिनल कनेक्शन तपासा व ढिले टर्मिनल घट्ट करा. स्टेटर किंवा रोटरमध्ये ओपन सर्किट असेल. उपाय: मेगर किंवा मल्टीमीटरने कंटिन्युटी टेस्ट घेऊन दोष दूर करा. आवश्यकतेनुसार वाइंड करा. स्टेटर वाइंडिंगमध्ये शॉर्ट असेल. उपाय: इंटरनल ग्राउलरने टेस्ट घेऊन दोष काढून टाका किंवा आवश्यकतेनुसार वाइंड करा.
वाइंडिंग ग्राउंड झाली असेल, उपाय मेगर किंवा टेस्ट लॅम्पने टेस्ट करा. दोष नाही निघाल्यास रिवाइंड करा. मोटर चालू होते परंतु लोड घेत नाही. या दोषाचे खालील कारणे असू शकतात. व्होल्टेज फार कमी असेल. उपाय मोटरच्या टर्मिनलवरील व्होल्टेज मोजा. लो व्होल्टेजची कारणे शोधून काढा. स्टार्टर कॉन्टॅक्ट्स, स्विचेस, डिस्ट्रीब्युशन बॉक्स इत्यादी ठिकाणी लूज कनेक्शन असेल तर ते घट्ट करा. खराब फ्यूज बदलून नवीन फ्यूज टाका. कनेक्शन चुकीची असतील, कनेक्शन तपासून व्यवस्थित करा. स्टार्टरचे कॉन्टॅक्ट लूज आहे का ते तपासून पहा. पुल्लीवरील बेल्टचा ताण फार ढिला किंवा फार जास्त असेल, बेल्टचा तणाव तपासून योग्य प्रकारे जुळवून घ्या. रोटर वाइंडिंगमध्ये ओपन असेल, स्टेटर वाइंडिंगमध्ये दोष असेल. उपाय रोटर बारचे जॉईंट ढिले झाले असल्यास त्यास रिसॉल्डरिंग करा. स्टेटर वाइंडिंगची कंटिन्युटी टेस्ट, शॉर्ट सर्किट टेस्ट व लिकेज टेस्ट घ्या. दुरुस्ती शक्य नसेल तर रिवाइंड करा. बेअरिंग खराब असेल. उपाय मोटर खोलून बेअरिंग प्ले तपासा. ग्रीसिंग करा. दुरुस्ती शक्य नसेल तर बेअरिंग बदला. लोड फार जास्त असेल. मोटारचा लाईन करंट तपासून जास्त करंट घेत असेल तर लोड कमी करा. फ्रिक्वेन्सी कमी असेल. उपाय फ्रिक्वेन्सी मीटरने फ्रिक्वेन्सी मोजून पहा. जर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर विद्युत सप्लाय कंपनीला माहिती देऊन फ्रिक्वेन्सी जुळवून घ्या. मोटर चालू केल्या केल्या फ्यूज जळतो. या दोषाची खालील कारणे असू शकतात. फ्यूजेस चुकीच्या आकाराची असतील. उपाय फ्यूजचा आकार तपासून पहा. या फ्यूजची रेटिंग नॉर्मल करंटच्या 1.5 पट असली पाहिजे. सर्किटमध्ये ॲमीटर जोडून लोडच्या जास्तीचा करंट मोजून पहा. योग्य आकाराचा फ्यूज टाका. करंट बरोबर असेल तर फ्यूज हा स्टेटर किंवा रोटरच्या विद्युत दोषामुळे गेला असल्यास नवीन एलिमेंट जोडून फ्यूज दुरुस्त करा. व्होल्टेज कमी असेल, जास्तीचा लोड असेल, स्टेटर वाइंडिंग दोषी असेल, स्टार्टरमध्ये लूज कनेक्शन असेल, कनेक्शन चुकीचे असतील, ह्या सर्वांसाठी फ्यूजचा आकार तपासून पहा. या फ्यूजची रेटिंग नॉर्मल करंटच्या 1.5 पट असली पाहिजे. सर्किटमध्ये ॲमीटर जोडून लोडचा जास्तीचा करंट मोजून पहा. योग्य आकाराचा फ्यूज टाका. करंट बरोबर असेल तर फ्यूज हा स्टेटर किंवा रोटरच्या विद्युत दोषामुळे गेला असल्यास नवीन एलिमेंट जोडून फ्यूज दुरुस्त करा. मोटर जास्त गरम होते. ओव्हरहीटिंग ऑफ द मोटर. या दोषाचे खालील कारणे असू शकतात. व्होल्टेज किंवा फ्रिक्वेन्सी फार कमी अथवा फार जास्त असेल, कनेक्शन चुकीचे असतील, रोटरमध्ये ओपन सर्किट असेल, स्टेटर वाइंडिंग दोषी असेल, ओव्हरलोड असेल, विद्युत पुरवठा असमतोल असेल, बॉडीवरील व्हेंटिलेशन डक्टवर घाण साचली असेल, बेअरिंग घट्ट झाल्या असतील. 3 फेज इंडक्शन मोटरची देखभाल, निगा व काळजी. 3 फेज इंडक्शन मोटरची जास्तीत जास्त कार्यक्षमता व दोषमुक्त सेवा मिळवण्यासाठी मोटरची वेळोवेळी देखभाल करावी लागते. सध्याला बहुतांशी कारखान्यात इंडक्शन मोटरचा वापर सततपणे मोठ्या प्रमाणात केला जातो. एखाद्या वेळी एखादी मोटार थोड्या वेळासाठी जरी बंद पडली तर लाखो रुपयांचे उत्पादन बंद होते. म्हणून मोटरचे आयुष्य वाढवण्यासाठी मोटरची नियमित देखभाल करणे आवश्यक असते. ही देखभाल दैनिक, साप्ताहिक, मासिक व वार्षिक असते. त्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. मोटरच्या बॉडीला संरक्षक पेंट द्यावा. आवश्यकता भासल्यास रिपेंटिंग करावे. मोटरला नियमितपणे एअर ब्लोअरच्या सहाय्याने साफ व स्वच्छ करावे. मोटरला नेहमी कोरडी व स्वच्छ ठेवावी. स्टेटर आणि रोटर वाइंडिंग ऑइल, ग्रीस, ओलावा, घाण यापासून दूर सुरक्षित ठेवावे. स्टेटर आणि रोटर यांच्यामधील हवेची पोकळी नेहमी घाणीपासून सुरक्षित ठेवावे. टर्मिनल कनेक्शन नेहमी स्वच्छ व घट्ट ठेवावे. नियमित कालावधीने वाइंडिंगचा इन्सुलेशन रेझिस्टन्स तपासत जावे. जर या रेझिस्टन्सची किंमत 1 मेगा ओहमपेक्षा कमी होत असेल तर त्या मोटरला चांगल्या प्रकारे सुकवावे. जर अनेक वेळा इन्सुलेशन रेझिस्टन्स 1 मेगा ओहमपेक्षा कमी दाखवत असेल तर मोटरला सुकवल्यानंतर वाइंडिंगला इन्सुलेटिंग वॉर्निश पाजून चांगले सुकू द्यावे, मग वापरात घ्यावी. बॉल बेअरिंग अथवा रोलर बेअरिंग आवाज देत असतील तर त्यांना ग्रीसिंग करावे.
प्रत्येक 3 वर्षाने जुने ग्रीस काढून नवीन ग्रीस बदलावे. स्लिपरिंग आणि ब्रश गिअर यांना धूळ, ऑइल, ओलावा यापासून दूर सुरक्षित ठेवावे. स्लिपरिंगवरील ब्रशेसचा स्प्रिंग ताण नियमित तपासत जावे. मेन स्विचेस, स्टार्टर्स आणि रेहोस्टॅट यांचे झाकण ठराविक कालावधीच्या दुरुस्तीसाठी खोलून त्यातील कॉन्टॅक्ट्स व इन्सुलेटिंग पार्ट्स स्वच्छ करावे. ठराविक कालावधीनंतर अर्थ कंटिन्युटी कंडक्टरचा रेझिस्टन्स तपासून पाहावा, म्हणजे अर्थिंग परिणामकारक कार्य करते किंवा नाही याची कल्पना मिळते. दैनिक देखभाल. दररोज खालीलप्रमाणे देखभाल करावी. मोटरचे लीड्स व अर्थ कनेक्शन यांचे परीक्षण करावे. मोटर वाजवीपेक्षा जास्त गरम होते का ते पाहावे. यासाठी मोटरच्या बॉडीवर हाताने स्पर्श करून पाहावे. हाताला साधारण सोसेल असे तापमान म्हणजे जास्त तापमान समजावे. नियंत्रक साधनांचे परीक्षण करावे. ऑइल रिंग मशीनच्या बाबतीत मोठ्या आकाराच्या बेरिंगमध्ये ऑइल रिंग असतात. ऑइल रिंग व्यवस्थित कार्य करतात का ते पाहण्यासाठी बेरिंगचे परीक्षण करावे. बेरिंगचे तापमान नोंद करावे. आवश्यकता भासल्यास ऑइल वाढवावे. एंड प्ले तपासून पाहावे. साप्ताहिक देखभाल. दर आठवड्याला खालीलप्रमाणे देखभाल करावी. बेल्ट टेन्शन तपासून पाहावे. हे टेन्शन जास्त असेल तर तात्काळ कमी करावे आणि ज्या मोटरमध्ये स्लीव बेअरिंग असतील अशा मशीनच्या स्टेटर व रोटरमधील एअर गॅप तपासावे. धुळीच्या जागेत असणाऱ्या मोटरला ब्लोअरच्या साहाय्याने स्वच्छ करावे. ज्या ठिकाणी मोटर वारंवार चालू बंद करावी लागते अशा मोटरच्या स्टार्टरमधील कॉन्टॅक्टची झीज तपासावी. ऑइल ल्युब्रिकंट असलेल्या बेअरिंगच्या ऑइल रिंगमधील ऑइल, धूळ किंवा कचऱ्यामुळे खराब झाले का ते पाहावे. ऑइलच्या रंगावरून याचे सहज परीक्षण करता येते. मासिक देखभाल. दर महिन्याला खालीलप्रमाणे देखभाल करावी. सर्व नियंत्रक साधने ओव्हरहॉलिंग करावे. ऑइल सर्किट ब्रेकर्सची तपासणी करून स्वच्छ करावे. आर्द्रता व धुळीच्या वातावरणातील मोटरच्या हाय स्पीड बेअरिंगमधील ऑइल बदलावे. स्लिपरिंग मोटरचे ब्रशेस बाहेर काढून ब्रश होल्डर साफ करून ब्रशची बेंडिंग तपासावी. 6माही देखभाल. दर 6 महिन्याला खालीलप्रमाणे देखभाल करावी. वातावरणाच्या परिणामामुळे रोटर कोअर व वाइंडिंग यावर गंज चढू नये म्हणून सर्व वाइंडिंग साफ करून मोटरला हिटिंग देऊन त्यानंतर वाइंडिंगला वॉर्निशिंग करावे. स्लिपरिंग मोटरच्या स्लिपरिंगवरील खड्डे तपासून पाहावे. बॉल बेअरिंग आणि रोलर बेअरिंगचे ग्रीस तपासावे. आवश्यकता भासल्यास ग्रीस बदलावे. बेअरिंगमधील सर्व ऑइल काढून पेट्रोल आणि थोडेसे लुब्रिकंट ऑइलने बेअरिंग धुवून घ्यावे आणि नंतर नवीन ऑइल भरावे. वार्षिक देखभाल. दर वर्षाला खालीलप्रमाणे देखभाल करावी. हाय स्पीडच्या सर्व बेअरिंग तपासून आवश्यकता भासल्यास नवीन बदलावी. सर्व वाइंडिंग जोराच्या कोरड्या हवेनी साफ स्वच्छ करावे. जोराच्या हवेनी वाइंडिंगला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. घाण साचलेली आणि तेलकट झालेली वाइंडिंग साफ करून वॉर्निशिंग करावी. ज्या मोटारी वारंवार चालू बंद करण्यात येतात त्या सर्व मोटारी ओव्हरहॉलिंग करावे. खराब झालेले स्विचेस व फ्युजेस बदलून नवीन टाकावे. ऑइलची तपासणी करावी. दमट हवामानातील स्टार्टरमधील ऑइल बदलून नवीन टाकावे. मोटरची वाइंडिंग, कंट्रोल गिअर व वायरिंग यांचा इन्सुलेशन रेझिस्टन्स तपासावे. अर्थ रेझिस्टन्स तपासावे. स्टेटर व रोटर यामधील एअर गॅप तपासावे. स्वाध्याय. योग्य उत्तर निवडा. औद्योगिक वापरात जास्त करून 3 फेज मोटार्सचाच उपयोग का केला जातो? कार्यक्षमता चांगली असते म्हणून, लोडवर टॉर्क चांगला असतो म्हणून, रचना साधी, मजबूत, दुरुस्ती खर्च कमी व स्वस्त असतात म्हणून. 3 फेज इंडक्शन मोटरच्या स्टेटरला 3 फेज सप्लाय दिला असता स्टेटरमध्ये कोणते चुंबकीय क्षेत्र तयार होते? फिरते चुंबकीय क्षेत्र. फिरते चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय? किंमत एकच परंतु दिशा सतत बदलणारे चुंबकीय क्षेत्र. 3 फेज मोटरच्या स्टेटरला दिलेल्या 3 फेजपैकी कोणत्याही 2 फेजची अदलाबदल करून सप्लाय दिल्यास काय होईल? मोटार फिरण्याची दिशा उलट होईल.
कोणत्या नियमाच्या आधारे थ्री फेज इंडक्शन मोटारचा रोटर हा स्टेटरच्या फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने फिरतो? लेन्झ लॉ. इंडक्शन मोटारी नेहमी कोणत्या स्पीडने फिरतात? सिंक्रोनस स्पीडपेक्षा कमी स्पीडने. सिंक्रोनस स्पीडचे सूत्र कोणते? ns = f/120/p. स्टेटर स्पीड कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो? पोलची संख्या आणि सप्लाय फ्रिक्वेन्सी. सिंक्रोनस स्पीड व रोटर स्पीड यामधील फरकास काय म्हणतात? स्लिप. इंडक्शन मोटर्स चालू असताना प्रत्यक्षात मोटरची स्लिप किती असते? 3 ते 5%. इंडक्शन मोटरचा टॉर्क कसा असतो? रोटर रेझिस्टन्सच्या समप्रमाणात आणि रोटर इम्पिडन्सच्या व्यस्त प्रमाणात. थ्री फेज इंडक्शन मोटारचा टॉर्क हा खालीलपैकी कोणत्या घटकांवर अवलंबून असतो? रोटर पॉवर फॅक्टर, रोटर EMF आणि रोटर करंट. थ्री फेज इंडक्शन मोटर चालू करताना सुरुवातीला कमी व्होल्टेजचा सप्लाय दिल्यास स्टार्टिंग टॉर्कवर काय परिणाम होईल? स्टार्टिंग टॉर्क कमी होईल. इंडक्शन मोटरला सप्लाय देता क्षणी सुरुवातीला रोटरमध्ये निर्माण होणारा EMF किती असेल? जास्तीत जास्त. थ्री फेज इंडक्शन मोटारचा स्टार्टिंग टॉर्क हा खालीलपैकी कोणाच्या समप्रमाणात असतो? E². एका थ्री फेज 400 व्होल्टच्या इंडक्शन मोटारचा टॉर्क 100 न्यूटन मीटर आहे. जर सप्लाय व्होल्टेज कमी करून 300 व्होल्टेज केला तर टॉर्क किती होईल? 56.25 न्यूटन मीटर. थ्री फेज इंडक्शन मोटारच्या रोटर सर्किटचा रेझिस्टन्स वाढवत गेल्यास टॉर्कवर काय परिणाम होईल? स्टार्टिंग टॉर्क वाढेल परंतु रनिंग टॉर्क स्थिर राहील. कोणत्या इन्सुलेशन वर्गातील इंडक्शन मोटारचा स्टार्टिंग टॉर्क उच्च असतो? क्लास C. कोणत्या इन्सुलेशन वर्गातील इंडक्शन मोटरची स्लिप जास्त असते? क्लास D. कोणत्या इन्सुलेशन वर्गातील इंडक्शन मोटरची स्लिप कमी असते? क्लास E. थ्री फेज इंडक्शन मोटरची स्पीड कशी असते? स्टेटर वाइंडिंगच्या एकूण पोलच्या व्यस्त प्रमाणात. थ्री फेज इंडक्शन मोटर चालू असताना त्याच्या थ्री फेज सप्लायपैकी एक फेज ओपन झाल्यास काय होईल? मोटर त्याच स्पीडने फिरत राहील. स्लिपरिंग इंडक्शन मोटरच्या रोटर वाइंडिंगमध्ये किती पोलची वाइंडिंग केलेली असते? स्टेटर पोलच्या संख्येएवढी. स्लिपरिंग इंडक्शन मोटरच्या स्टेटरचा सप्लाय चालू असताना स्थिर रोटरची रोटर फ्रिक्वेन्सी किती असते? स्टेटर फ्रिक्वेन्सी एवढी. स्लिपरिंग इंडक्शन मोटरच्या रोटर वाइंडिंगच्या सिरीजमध्ये बाहेरून रेझिस्टन्स का जोडले जातात? स्टार्टिंग टॉर्क सुधारण्यासाठी. थ्री फेज स्लिपरिंग इंडक्शन मोटरच्या रोटरचे टर्मिनल शॉर्ट सर्किट न करताच मोटरला सप्लाय दिला तर काय होईल? मोटार चालू होणार नाही. स्लिपरिंग इंडक्शन मोटरला मॅन्युअली ऑपरेटेड रोटर रेझिस्टन्स स्टार्टरने चालू करतेवेळी इलेक्ट्रिकल इंटरलॉकिंग कोठे जोडलेले असते? स्टार्ट बटनच्या पॅरललमध्ये. थ्री फेज इंडक्शन मोटर 2 फेज सप्लायवर चालवली तर काय होईल? मोटर जळेल. थ्री फेज इंडक्शन मोटरला तिच्या रेटेड व्होल्टेजपेक्षा 25% कमी व्होल्टेजवर चालवली तर काय होईल? गरम होऊन जळेल. थ्री फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटरवरील लोड काढून टाकल्यास वेगावर काय परिणाम होईल? किंचितसा वेग वाढेल. स्क्विरल केज इंडक्शन मोटरची स्पीड कशी नियंत्रित करता येईल? सप्लाय फ्रिक्वेन्सी बदलून, पोलची संख्या बदलून आणि सप्लाय व्होल्टेज कमी करून. स्लिपरिंग इंडक्शन मोटरची स्पीड कशी नियंत्रित करता येईल? सप्लाय फ्रिक्वेन्सी बदलून, पोलची संख्या बदलून, रोटर सर्किटचा रेझिस्टन्स बदलून. इंडक्शन मोटरची सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय? फिरत्या चुंबकीय क्षेत्राची स्पीड. इंडक्शन मोटरची रोटर स्पीड नेहमी किती असते? सिंक्रोनस स्पीडपेक्षा कमी. डबल स्क्विरल केज रोटरच्या तळाच्या स्लॉटमध्ये कॉपरची व वरच्या स्लॉटमध्ये ब्रासची स्क्विरल केज वाइंडिंग केल्याने काय साध्य होते? स्टार्टिंग व रनिंग टॉर्क वाढतो.
डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग करंट हा सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटरच्या मानाने कमी का असतो? आतील केज वाइंडिंगचा रिॲक्टन्स जास्त असल्याने चोकिंग इफेक्टमुळे. डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटरच्या रोटरचा अप्पर केज वाइंडिंगचा रेझिस्टन्स व रिॲक्टन्स कसा असतो? रेझिस्टन्स जास्त व रिॲक्टन्स कमी असतो. डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जास्त का असतो? आउटर केज वाइंडिंगचा रेझिस्टन्स जास्त असल्याने. कोणत्याही इंडक्शन मोटरचे RPM कशावरून ठरवतात? पोलची संख्या व स्लिपवरून, फ्रिक्वेन्सीवरून. इंडक्शन मोटरमध्ये मोटरचा स्टार्टिंग टॉर्क आणि कार्यक्षमता हे दोन्ही उच्च मिळवण्यासाठी काय उपाययोजना करावी लागेल? स्टार्टिंगला रोटर रेझिस्टन्स हा जास्त आणि चालू स्थितीत कमी असावा लागतो. इंडक्शन मोटरचा नो लोडवर पॉवर फॅक्टर किती असतो? 0.4 लॅगिंग. इंडक्शन मोटरवरील लोड वाढल्यास पॉवर फॅक्टरवर काय परिणाम होतो? पॉवर फॅक्टर वाढतो. इंडक्शन मोटरवरील लोड वाढल्यास मोटरची स्पीड, स्लिप व रोटर करंट यावर काय परिणाम होतो? स्पीड कमी होऊन स्लिप व रोटर करंट वाढतो. इंडक्शन मोटरचा फुल लोडवर पॉवर फॅक्टर किती असतो? 0.85 ते 0.9 लॅगिंग. 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटरचा पॉवर फॅक्टर व लोड यांचा संबंध कसा असतो? लोड वाढल्यास पॉवर फॅक्टर वाढतो. 3 फेज इंडक्शन मोटरची कार्यक्षमता कशी बदलते? पॉवर फॅक्टर कमी झाल्यास कार्यक्षमता कमी होते. जर स्क्विरल केज मोटरच्या रोटरमधील एखादा बार कंडक्टर तुटून ओपन झाला तर काय होईल? मोटार चालू होईल परंतु लोडवर स्पीड घेणार नाही. डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटरचा उपयोग कोठे केला जातो? जेथे कमी स्टार्टिंग करंटने हाय स्टार्टिंग टॉर्कची गरज असेल त्या ठिकाणी. स्लिपरिंग इंडक्शन मोटरमध्ये रोटर फ्रिक्वेन्सी कशावर अवलंबून असते? स्लिप. स्लिपरिंग इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग करंट कसा नियंत्रित केला जातो? रोटर वाइंडिंगच्या सिरीजमध्ये रेझिस्टन्स जोडून. 3 फेज स्लिपरिंग इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जास्त मिळवण्यासाठी काय केले पाहिजे? रोटर सर्किटमध्ये बाहेरून जास्तीचा रेझिस्टन्स जोडला पाहिजे. 3 फेज इंडक्शन मोटरचा सप्लाय व्होल्टेज कमी करून रेटेड व्होल्टेजचा 75% केला तर स्टार्टिंग करंट किती कमी होईल? 25%. 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी कोणते स्टार्टर वापरले जाते? DOL स्टार्टर आणि स्टार डेल्टा स्टार्टर. स्लिपरिंग इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी कोणते स्टार्टर वापरले जाते? रोटर रेझिस्टन्स स्टार्टर. 3 फेज इंडक्शन मोटरला चालू करण्यासाठी स्टार डेल्टा स्टार्टर वापरल्याने स्टार्टिंग करंट किती कमी होतो? 1/√3 पटीने. 3 फेज इंडक्शन मोटर प्रथम स्टारमध्ये जोडून चालवली आणि नंतर डेल्टामध्ये जोडून चालवली तर डेल्टामध्ये मोटरने घेतलेली पॉवर किती असेल? स्टारपेक्षा 3 पटीने जास्त. 3 फेज इंडक्शन मोटारीचा स्टार्टिंग करंट किती असतो? फुल लोड करंटपेक्षा 5 ते 7 पटीने जास्त. सारख्या रेटिंगसाठी डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटरच्या मानाने स्लिपरिंग इंडक्शन मोटरची कार्यक्षमता किती असते? कमी. इंडक्शन मोटरचा उपयोग